मी विनोदी आहे हा माझ्यावर एक वारंवार आरोप होतो. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी काय, ऋषिकेश जोशींनी केली टीका. माझं एवढी तिडीक केली. माझ्या मनात काय, ते पत्रकारांना कशाला ठरवायचंय, ते मुद्दामून आहे, गैर आहे, काय संबंधच नाही या गोष्टीचा. म्हणजे ह्याची जाहीर माफी मागायची. माझ्या मताला मरणाचा रिस्पॉन्स येणार आहे आणि मी म्हणतोय की हेच तुम्ही लावा. मीडियाचा, ऑनलाईन पत्रकारितेचा नावाचा एक जो बिंडोकपणा जो आहे, क्षमा करा मी इथं बसूनच बोलतो आहे. अमुक एका प्रसिद्ध नटानं मांडले मत, व्यक्त केला संताप वगैरे. तुम्हाला काय माहिती मी ते संतापात लिहिले का मजेत लिहिले. तर काल ना एका काय केली, नाही फोन दे म्हटलं. अरे भीती रे भीती. आणि पहिला सीन माझा डॉक्टर श्रीराम लागून बरोबरचा होता. एकच वाक्य राहिले, उद्या होईल म्हणून ते विषय काढून असा हा पॅकअप म्हणजे पॅकअप. आत्ता सारखं डिजिटल हे नव्हतं तेव्हा. चांगला नटाचं मोजमाप किती डबे खातोय याच्यावर असायचं. ते जेव्हा कळलं आमच्या वडिलांना, तर त्यांनी एक कानाकले होते. ते म्हणते की अरे कोणाचे काजू खाल्लेस तुला, घरी पैसे मागायला लागू नयेत म्हणून मी शिकवण्या घ्यायचो. मग गणित आणि शास्त्र मी शिकवायचो. राजपाल यादव, चेतन पंडित, दिव्येंदू भट्टाचार्य, मेघना मलिक, सुनीता चंद्र रजवार, आम्ही सगळे बॅचमेट. 15 वर्ष तर लोकांना माहितीच नव्हतं मी मुळात NSDचा पास आउट आहे. मरोळ स्मशानभूमीच्या शेजारी समाईक भिंत असलेल्या ठिकाणी तो स्टुडिओ मोसादलाही सापडणार नाही अशा बंकरमध्ये खाली तो त्याचं शूटिंग चाललं. नेत्याला हार घालायचा आहे का, हार कुठनं आणायचं वगैरे. ते त्या तर गेली होती गटकन दोन तिथे नाही कोणाला विचार, कॅमेऱ्यासमोर बोलतो. अख्खी नाईट फाईट सिक्वेन्स. मला प्रत्येक वेळेला असं वाटत होतं मी काय या क्षेत्रात आलो. त्यावेळी 72 तास शूटिंग केलं होतं. त्यांना म्हणतो की नाही शक्य नाही आहे मला, आणि मला आता काढा. आता तो किती चिकट असेल माणूस. आम्ही त्यांना वेळेवर शूटला सोडतो, पण ते म्हैसूरला आहे. तर मला असं झालं की कुठून कुठे सोडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एअरपोर्टला गेलो होतो, चेक इन म्हटलं की तिसऱ्या दिवशी तो म्हटलं तुम्ही जाता येताय कधी, तुमचे मळकट कळकट्ट कपडे नाहीत, ते चौकात येऊन तुम्ही धुत बसा. हा अट्टास काय तो. तुमच्या मते मग पत्रकारिता कशा पद्धतीने चालली पाहिजे? मी किती काय म्हटलं तरी शिवाय द्यायचे लोक देतच राहतात. तो नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा माणसाला भेटणार आहोत ज्यांची सुरुवात झाली कोल्हापूरच्या तांबड्या मातीपासून. तिथून ते थेट गेले दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आणि तिकडे त्यांनी नाट्याचं प्रशिक्षण घेतलं. आणि मग ते तिथेच थांबले नाहीत, तर संस्कृतमध्ये नाटक गाजवून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचं नाव कमवलं. तिथून हा माणूस आला आपल्या नाट्य क्षेत्रामध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये, आणि तिथे एक अष्टपैलू म्हणून ह्या नावाला खऱ्या अर्थाने त्यांनी नवीन अर्थ दिला. अर्थातच आपल्या ह्या नो फिल्टरमध्ये आपण स्वागत करूया आणि आज त्यांच्या कलेचा, त्यांच्या ऊर्जेचा आणि त्यांच्या अभिनयाचा प्रवास जाणून घेण्यासाठी, त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी स्वागत करूया एक गुणी आणि अष्टपैलू अभिनेत्याचं, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते ऋषिकेश जोशी सर यांचं. नमस्कार. तुमच्याकडे बघून आम्हाला दडपण येतं, पण तुम्ही फार विनोदी आहात. म्हणजे काय होतं सांगतो. मी विनोदी आहे हा माझ्यावर एक वारंवार आरोप होतो, पण समोरची माणसं त्याला कारणीभूत असतात. आत्ताचं उदाहरण असं की माझी ओळख करून देण्यामध्ये माझा निश्चित छापील बायोडाटा वाचलेला आहे. अच्छा. आता म्हणजे आता मी नांदीसारखं नाटक जेव्हा मी म्हणजे जेव्हा त्याचे प्रयोग सुरू होते, तर आत्ता जे नाटक जे लिहिले, डिरेक्ट केले आणि त्याचा प्रयोग होऊन मी मेकअप काढून आलोय, तर तिथे भेटल्यानंतर प्रेक्षक ना, अरे ते तुम्ही दे धक्कामध्ये पेटी वाजवत होतात ते बघितलं मी, आवडलं. अरे मी आत्ता काय केलं त्याचं सांगा ना काय ते. म्हणजे पोस्टर बॉईज, आजचा दिवस माझा, येलो, सायकल वगैरे, ह्या कशाचीही नावं न घेता ज्या हरिश्चंद्रची फॅक्टरी, ह्याच्यामध्ये माझा फक्त एक सीन आहे. आणि ब्रिकिटा आता तर काय गंमत काय होते की आपण केलेल्या कामानं लोक आपल्याला कशानं ओळखतील हे नटाच्या हातात नाही. मग आता हे सांगायला गेलो की त्याच्यामध्ये आम्ही विनोदी ठरतो. बरं, मला तुम्हाला विचारायचं की NSD वरून आल्याच्या नंतर तुम्ही लगेच एक सिनेमा केला त्याच वर्षी. तो सिनेमा कसा काय मिळवला तुम्ही? कुठला? कांबळे. निर्मला मच्छिंद्र कांबळे. हा, त्या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणजे माझे वडील एक अत्यंत, माझ्या वडिलांनी सूत्रधार नावाचा हिंदी सिनेमा
डिरेक्ट केला होता. कोल्हापुरामध्ये कलाक्षेत्र, कोल्हापुरातच असं नव्हे, हं. माझे वडील मूळचे चित्रकार, जे पास्ट आऊट, त्यांचे बॅचमेट म्हणजे अमोल पालेकर आणि हे वगैरे. पण त्यांना घरची जबाबदारी म्हणून कोल्हापुरात यावं लागलं, नाहीतर त्यांना मुंबईतच करिअर करायचं होतं. मग नोकरी, घरच्या जबाबदारी ह्याच्यामध्ये कला, उत्तम चित्रकार, उत्तम नेपथ्यकार, उत्तम वक्तृत्व, उत्तम दिग्दर्शक, म्हणजे असं अनेक वर्ष अशी होती की जिथे नेपथ्याचं नाव कायम त्यांचं ते फिक्सच राहिले, नाटकं फक्त बदलत गेली. तो सूत्रधार माझ्या वडिलांनी डिरेक्ट केलेला सिनेमा होता. माझ्या वडिलांनी चंद्रकांत मांढरे वगैरे यांच्याबरोबर नाटकात कामं वगैरे केलेली आहेत आणि ते उत्तम. ते त्यांनी नंतर सिरियलमध्ये वगैरे पण काम केलं, ज्याला मठाचं त्यांना अवॉर्ड आहे. वडिलांचं नाव माझ्या चंद्रकांत जोशी. ॲक्च्युली खरं त्यांचा मुलगा म्हणून माझी ओळख आहे. आता ते असं होतं की कुठल्याही बापाला अरे यांचे वडील असं त्यांना आनंद होतोच तो, पण त्यांचं काम खूपच मोठं आहे आणि तो त्यांनी डिरेक्ट केलेला सिनेमा होता. त्यामुळे त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे मी काम केलं. त्याच्या आधी त्यांनी टक्कर नावाचा सिनेमा डिरेक्ट केलेला होता आणि त्याच्यात माझं पहिलं काम आहे खरं म्हणजे सिनेमाचं. आणि पहिला सीन माझा डॉक्टर श्रीराम लागून बरोबरचा होता. डॉक्टर श्रीराम लागू म्हणजे संध्याकाळी 6ला पॅकअप म्हणजे पॅकअप. सीन अर्धा राहिला किंवा काय वगैरे तर ते त्यांची ती पद्धत होती की एकच वाक्य राहिले, उद्या होईल, म्हणून ते मिशी काढून असा हा पॅकअप म्हणजे पॅकअप. मग ते टेन्शन, त्या मॉडर्न कॉलेजमध्ये शूट होतं आणि ते वेळेत व्हायला पाहिजे होतं, त्यामुळे वन शॉट वन सीन आणि पहिलाच माझा सीन कॅमेऱ्यासमोर. त्याच्या आधी सूत्रधारमध्ये पण मी काम केलं आहे, पण छोटी भूमिका होती ती. तेव्हा मला मी अभिनय करतोय आणि ते सजगपणे काम करणं जे असतं तसं ते होतं असं नव्हे. शाळेत सगळीच मुलं शाळेत असताना करतातच, त्यामुळे ते मी क्लेम नाही करणार. पण आपण कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धा, कॉलेजची म्हणजे यूथ फेस्टिवल्स, गॅदरिंग, आणि तेव्हा आपल्याला अभिनय करायचा आहे म्हणून समजून केलेलं काम. तेव्हाच तो माझा म्हणजे 5 मिनिटाचा वन शॉट वन सीन होता. 5 मिनिटाचा. आणि आत्तासारखं डिजिटल हे नव्हतं तेव्हा, रील. त्यामुळे तो जो कॅमेराचा घर्र आवाज आहे ना, तो अजून असा कानात आहे की त्याचं काय प्रेशर आहे ते तेवढ्या वेळात ते जास्त स्टॉक वाया जाणार नाही. चांगला नटाचं मोजमाप किती डबे खातोय ह्याच्यावर असायचं ते. आणि तेव्हा मी डॉक्टर लागू, निळू भाऊ, शरद तळवळकर वगैरे ह्या सगळ्या धुरंधर लोकांची कामं पाहिलेली आहेत. तितकं माणसं का ग्रेट होती ते मी प्रत्यक्ष अनेक नटांना काम करताना पाहिलेलं आहे. आणि डिजिटलला आल्यानंतर काय झालं की काय चीपच आहे, काय बदलायची, ट्रान्सफर करायचं आणि हे वगैरे. त्यामुळं ऑलरेडी घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बनवलेला सिनेमा जो आहे तो फ्लोअरवर गेल्यानंतर 6-7 पद्धतीनं और एक अभी ऐसा वैसा, त्याला काही पैसे काहीच नाहीत. त्याच्यामुळे एडिटिंगला गेल्यानंतर एडिटरला झिंजण्या येतील एवढे चॉईसेस. त्यामुळे आपण कागदावर जे व्यवस्थित अभ्यास करून गेलोय तसंच ते घडेल असं काही नाही. सगळेच दिग्गजांबरोबर काम करायला मिळालं त्या सिनेमात. त्या सूत्रधारमध्ये तर गिरीश कर्नाड, स्मिता पाटील, नाना पाटेकर, कमलाकर सारंग, श्रीकांत मोघे, निळूभाऊ, गजानन जहागीरदार. आता गजानन जहागीरदार वगैरे मी तेव्हा 8वी-9वीत होतो. ही कुणीतरी एक बडी हस्ती आहे आणि मोठ्या नावाचा हा बुजुर्ग नट आहे, दबदबा त्यांचा. एवढंच आम्हाला माहिती होतं, अदरवाईज कशाला माहिती असते. नंतर मी जेव्हा त्यांचं चरित्र, आत्मचरित्र आणि सगळं वाचल्यानंतर या माणसांची कामं पण सिनेमांमध्ये वगैरे, कारण गजानन जहागीरदार मोठं नाव होतं त्यावेळेचं. पण आमच्या आठवणी कशा, पन्हाळ्याला शूट होतं आणि तेव्हा नुकता असा टी व्ही आला होता. घरामध्ये टी व्ही वगैरे आमच्याकडे कशाला असतोय. आणि पन्हाळ्याच्या त्या शूटला त्या हॉटेलवर शारजाच्या मॅचेस सुरू होत्या, इंडिया पाक. आणि आम्हाला आयती संधी की शूट, आणि ते असे खुर्चीत बसलेत, मॅच बघतायत आणि एका बाजूला त्यांचं इकडे हे सगळं सुरू होतं आणि एका बाजूला खाली प्लेटमध्ये काजू होते असे.
फक्त काजू होते? एरवी काजू होते हा. असे. एरवी घरात आपल्याला शेंगदाणे मागायची बोंब, काजू कुठले. त्यामुळे मॅच बघता बघता हळूच तिखटा मिठाचा काजू आणि हे. तर हळूहळू नंतर तरी म्हणजे काहीच नाही वगैरे. ते जेव्हा कळलं आमच्या वडिलांना, तर त्यांनी एक कानाकले म्हणून ते म्हणले की अरे कोणाचे काजू खाल्लेस तुला कळत नाही?" मग ते गजानन जागीरदार होते वगैरे. आता मी अशा त्या म्हणजे शरद तळवळकरांबरोबर खूप आम्ही इतक्या गप्पा मारल्यात आणि इतकं काय काय ऐकलंय ना, भरपूर कालावधी. ते घरी यायचेही कायम. त्यामुळे सकाळचा नाश्ता करतानाच्या माझे वडील घरी असोत नसोत ते यायचेच. त्यामुळे खूप गप्पा ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्या आठवणी अनंत आहेत अशा. मग तुम्ही लहानपणी खरंच इतके मस्तीखोर होतात का? अरे आणि काय कशी म्हणजे सुरुवात झाली या अभिनय क्षेत्रात तुमची लहानपणापासून? कदाचित ही मस्तीच कदाचित मला ह्या क्षेत्रात घेऊन आली असावी. हम्म. आम्ही 4 भावंड. मी तेव्हा 4थीत होतो. तेव्हा रात्री जेवताना माझ्या वडिलांनी मला विचारले की तू नाटकात काम करशील का? पण आम्ही लगेच हो म्हणालो मी. आणि मी अगदी 4थीतल्या मुलाला काय कळते. आमचा ओढा सगळा, माझं बालपण सगळं ग्राउंडवर गेलेलं आहे. म्हणजे खेळ. काय काय खेळायचा तर तुम्ही? माझी स्पोर्ट्सची दुसरी माझी डिग्री स्पोर्ट्सची आहे. अच्छा, हां. काय खेळायचा तुम्ही? मी शाळेचा खो खोचा कॅप्टन होतो. मी हां. ॲथलेटिक्स 100 मीटर, 200 मीटर, हम्म, 110 हर्डल्स, हम्म. रिले, लाँग जम्प, खो खो, बाकी सगळे खेळ तर खेळायचोच. पण आमची टीम पण नेहरू स्कूलची उत्तम होती. आम्ही डिस्ट्रिक्ट वगैरे खेळलेलो आहे. आणि क्रिकेट मग तुम्ही अंडर 15 आणि हे. या क्षेत्रात नसतात तर तुम्ही स्पोर्ट्स मध्ये आज नावलौकिक मिळवलं असतं. मी नंतर माझी डिग्रीज म्हणत बीपीएडची, BSc नंतर मी बीपीएड केलं. हम्म, माझी स्पोर्ट्सचीच डिग्री आहे. हम्म. मी ॲथलेटिक असोसिएशनचा मेंबर होतो. माझं सगळं करिअर म्हणत आधी स्पोर्ट्स आहे. मी बीपीएड जरी केलं असं तरी माझा शिकवायचा विषय जो एक शिकवायला तुम्हाला लागतो, माझा मेथडचा विषय मॅथमॅटिक्सच होता. कारण तेव्हा मी कॉलेजमध्ये असताना पॉकेट मनी वगैरे हे शब्दप्रयोग वगैरे काही संबंधच नव्हता रे. तेव्हा तो मी घरी पैसे मागायला लागू नयेत म्हणून मी शिकवण्या घ्यायचो. मग गणित आणि शास्त्र मी शिकवायचो. सूर्यवंशी नावाचे एक आमचे शिक्षक होते. हम्म. त्यांच्यानंतर त्या सायगर मार्किंगला मी होतो तरुण. हे म्हणजे फक्त मीच होतो, मला माहीत नाही. मला सगळीकडे घेऊन जायचे ते सायगर मार्किंगला. साधं आपल्याला वाटतं कबड्डीचं ग्राउंड, तुम्ही मैदानात तुम्ही उभे आहात आणि मार्किंग करा म्हटलं तर दाखवा मार्किंग करून. त्याला एक पद्धत आहे. ते असं एवढं सोपं नाही आयत नुसता काढला आणि हे वगैरे. त्याला शास्त्र आहे सगळं. मग त्या सगळ्या खेळांची हिस्ट्री, त्याचे नियम. मग रेफरी म्हणून मी काम केलेलं आहे. फी घेऊन, म्हणजे प्रॉपर असोसिएशननं सांगितलं इकडे टुर्नामेंट आहे. मग मी NSDत असताना अख्खी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती. NSCच्या सगळ्या स्टुडंटशी मिळून? स्टुडंट्स, रेपटरी कंपनी आणि स्टाफ. कधी 1996? मी 94 to 97 होतो. 95ला 95. अख्खी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली मी. त्याच्यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, कबड्डी, क्रिकेट, कॅरम, चेस. मग आम्ही तेव्हा भरपूर उत्पाद घडवलेला आहे रे. म्हणजे मग NSDची पहिली झालेली स्पोर्ट्स कॉम्पिटिशन. मग त्याचा बक्षीस समारंभ, म्हणजे आम्ही नुसते कल्पना अशी मांडली होती, ती सगळ्यांनी उचलून धरली. तेव्हा कळलं की किती उत्कृष्ट खेळाडू आहेत. अरे आमच्याबरोबर आमच्या क्रिकेटच्या प्रॅक्टिसला भास्कर चंदावरकर किपिंग करायला असायचे. तर हे कोणाला माहिती आहे? पण मग कोल्हापूरचे तुम्ही असताना कुस्ती बिस्तीमध्ये मग हे स्पोर्ट्स बाकी जणांना नको कुस्ती. तुम्ही नुसतं एकट्यानं खेळून काय उपयोग आहे? कुस्तीला कोणीतरी समोर लागतो. पण आपल्या मातीतला खेळतो तिकडे असं करायचा प्रयत्न नाही वाटलं तर स्पोर्ट्स साठी कुस्ती एवढे खेळायला initiative अशी घेतलात तुम्ही तुम्ही? कुठे तुम्ही स्कूलच्या आमच्या कॅम्पसमध्ये मार्किंग करून नेट लावून व्हॉलीबॉल करू शकता. आमच्या लॉनमध्ये कबड्डीची प्रॅक्टिस करू शकता. कुस्तीचा आखाडा कोण करणार तो? कुठे खेळायची कुस्ती? NSC त्याला म्हणजे एवढे सगळे स्टुडंट्स येऊन मुळात सरकारला खड्ड्यात पाडलेलं असताना कुस्तीसाठी आखाडा करून मोठा खड्डा वगैरे हाकलून दिलं असतं आम्हाला. मग तुमच्या बॅचच्या वेळेला आत्ताचे कलाकार कोण कोण होते? राजपाल यादव, माझा राजपाल यादव, चेतन पंडित, दिव्येंदू भट्टाचार्य, मेघना मलिक. आता गुल्लकमध्ये जी आता एवढं मोठं नाव आहे, सुनीता चंद्र रजवार. आम्ही सगळे बॅचमेट.
आणि तुमचे चेतन नवाज बस तुमचे सिनियर की ज्युनियर? नवाज मला 1 वर्ष सिनियर. 1 वर्ष सिनियर. आणि अभय कुलकर्णी, अश्विनी गिरी हे तुम्हाला 3 वर्ष अभय senior. मला 3 वर्ष, अश्विनी 2 वर्ष. आणि त्यावेळेला म्हणजे तिथून आल्याच्या नंतर मग ह्या सिनेसृष्टीमध्ये येताना कामं मिळवण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागला होता तेव्हा? कुठल्याही परफॉर्मिंग आर्ट्सचं शिक्षण घेऊन आलात ना, तसं मी अमुक एका इंजिनिअरिंग कॉलेजचा स्टुडंट आहे, अमुक एका मेडिकल कॉलेजचा स्टुडंट आहे, म्हणून तुम्ही सर्टिफिकेट आणू शकता, तुमचे मार्क्स आणि तुमचं हे. पण तरीसुद्धा एक डॉक्टर आहे आणि सर्टिफिकेट आणले म्हणून त्याला लगेच काम मिळेल असं नाही. त्याला येतंय का काम ते महत्वाचं आहे. त्याला इंटर्नशिप आहे. ऑपरेशन म्हणजे सर्टिफिकेट घेतलं आणि लगेच त्यानं हार्ट कापलं बिपलं असं त्याला तेवढं काम करून घेतात ना आधी. आणि म्हणूनच सगळे यशस्वी होतात असं नाही. सर्टिफिकेट तर तिथे तुम्हाला एक सर्टिफिकेट आहे, चला याचा नोकरी मिळण्यासाठी शक्य आहे. परफॉर्मिंग आर्ट्ससाठी तुमचं सर्टिफिकेट कामी येत नाही. विशारदचं सर्टिफिकेट आहे, पण गायला बसल्यानंतर सूरच लागत नाही, उपयोग आहे त्याचा. NSDची डिग्री आहे म्हणून लगेच तुम्हाला रोल मिळेल ह्याची काही शाश्वती नसते. आणि मी मुळात NSDचं हे कोणाला कधी सांगायलाच नाही गेलो, कधीही कोणाला सांगितलं नाही. कित्येक वर्ष, 15-1 वर्ष तर लोकांना माहितीच नव्हतं मी मुळात NSDचा पास आउट आहे ते, किंवा काही लोकांना अजूनही माहित नाही आहे. कारण मला मी तिकडून पास आउट होऊन आलोय म्हणून मला काम वगैरे त्यानं नाही काम मिळत. तुम्हाला काम तुमच्या कामाने मिळतं. तुम्हाला काम येत असेल तर काम मिळतं. मी जेव्हा आमचं फायनल इयर होतं त्यावेळेला मंजू सिंग नावाच्या एक निर्मात्या, दिग्दर्शिका, म्हणजे दूरदर्शनला तेव्हा एक कहाणीसारखे अप्रतिम सिरियल एपिसोडिक असायचे ना, त्याच्यात ते निर्मात्या, मोठं नाव त्यांचं. ते आमचं फायनल इयरचं एक प्रोडक्शन त्यांनी आमचं फायनल इयरचं पाहिलं होतं परफॉर्मन्स. तर आमच्या शेवटच्या दिवशी सेंड ऑफ सेरेमनीच्या वेळेला वगैरे त्या म्हणाले होते की हा माझा नंबर, मुंबईत आलास की मला भेट. तर त्यांनी स्वराज नावाची हिंदी मालिका केली होती भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यावर, दूरदर्शनची. त्याच्यामध्ये मी राजगुरूची भूमिका केली होती. त्यामुळे येताना ॲक्च्युली मी ते काम ते घेऊनच आलो होतो. एक कॉन्टॅक्ट आलं होतं तेव्हा. काम त्यांनी कास्ट केलंच होतं मला, पण ते तेवढ्यानं असं लगेच करिअर बिरिअर असं काय नसतं काही. मी मुंबईत 27 जून 1997 रात्री 12:20 मी मुंबईत स्थायिक झालो. कधी 27 जून 1997. अच्छा. आणि मग आणि दुसऱ्याच दिवशी मला असं काहीतरी म्हणजे अंडरवर्ल्डमध्ये हे टिप मिळतं ना, तसं आमच्या ह्याच्यामध्ये. आता तेव्हाची परिस्थिती कशी होती, तेव्हा मोबाईल बिबाईल वगैरे काय ही भानगडच नव्हती काही. भसाभसा असा ऑडिशन्स आणि फोन आणि कास्टिंग एजन्सीज आणि कंपन्या वगैरे एवढं काहीच नव्हतं. संपर्काने कामं व्हायची, वेगवेगळ्या डिरेक्टर्सना, प्रोड्युसर्सना जाऊन भेटणे. आणि तेव्हा असं कळलं की पंकज पराशर जे आता गेले ना, ते एक सिनेमा करणार होते आणि कोणीतरी संदर्भ दिला होता आणि पत्ता दिला होता. आणि मी मुंबईतला माझा पहिला दिवस, मी मालाडला, अतुल, गीतांजली माझे सिनियर आणि अत्यंत उत्तम मैत्री, मी तिथून अंधेरीला मला ऑफिसला जायचं होतं. आणि मला वाटलं की 10 वाजताची वेळ दिलेली आहे आणि मग 9 वाजता लोकलना पण जाऊ. आणि मी मालाड स्टेशनला सकाळी अशा मरणाच्या गर्दीत दव्यात शक्यच नाही, पण वेळ दिलेली आहे, त्याच्यामुळे मी अत्यंत मूर्खासारखा खिडकीवर, ट्रेनच्या बाहेर खिडकीवर पन्हाळलेले काही जे उभे असतात ना, तसा मी उभा राहिलो. बरोबर. आणि तसा आता तेव्हा मालाड, गोरेगाव जोगेश्वरीच्या मध्ये आता जे राम मंदिर स्टॉप जो आहे स्टेशन, तेव्हा ते नव्हतं. लॉंगेस्ट डिस्टन्स होतं 2 याच्यामध्ये. आणि मध्ये तो नाला बिला वगैरे जातो. आणि एका पॉइंटला मला जे हाताला रग आली आणि मला असं झालं की माझ्या आयुष्यातली आलेल्या पहिल्या दिवशी आपण जी टिंबटिंब मस्ती करून हा जो काय आगाऊपणा केलेला आहे, आणि मला ब्रह्मांड आठवलं. आणि मला जे हाताला रग आणि त्याची रोजची प्रॅक्टिस असणार, कधी मी परमेश्वराचा धावा करून ती पन्हाळी घट्ट पकडून ठेवली होती आणि वेगात असली ट्रेन
म्हटलं कधी एकदा स्टेशन येते. स्टेशन जसा प्लॅटफॉर्म दिसला तसं मी जोगेश्वरीला, मला हे मी मूळचा खेळाडू असल्यामुळे मला त्या उड्या बिड्या मारणं वगैरे ह्याचं काही फार भीती काही नाही. आणि तिथेच मी असा नमस्कार केला. इथून पुढे हा शेवटचा आगाऊपणा हा. त्यानंतर मी असल्या कसले का नाही, जीवाचा खेळ आहे. जीवाचा मग तेव्हा फोन बिन वगैरे काय भानगड नाही. तेव्हा जस्ट पेजर आले होते. मग मी जोगेश्वरीला उतरून मग अंधेरी, मग बस आणि हे असं मी 11:30 वाजता, 10ला पोचायचं, 11:30 वाजता भर मे महिन्यात, जून म्हणजे पाऊस नव्हता असा काही. 28 जूनची गोष्ट आहे. पावसाचा काही टिपूसही नव्हता, पण मरणाचं ऊन बिन असतानाही मी कच्च ओला चिंब होऊन घामानं असा गेलो होतो. इतकी शरम वाटली जाताना. अगदी जे इस्त्रीचे कपडे घालून गेलो होतो, मला असं वाटतं की त्यांनी बघूनच हाकलून दिलं असेल मला. मग काय झालं तिकडे ऑडिशन? नाही, भेट झाली, भेटलो, बोललो. नाही झालं काही नाही पुढे काही. मी गेलोच होतो तसा आणि मी नवीन होतो. त्यामुळे म्हणजे डॉक्टर जब्बार पटेल, सतीश शाळेकर, चेतन पंडित, चेतन दातार, वामन केंद्रे, कोल्हापूरच्या प्रत्यायोशी नाट्यकला केंद्रात काम करत होतो तेव्हा आमचं राजा लिअर नाटक मुंबईत खूप प्रयोग झाले होते, गाजलं होतं. आणि त्याच्यामुळे क्षेत्रातले काही लोक ओळखत होते. आणि ओळखत होते म्हणजे नवीन आलेल्या मुलांपैकी काम पाहिलं आहे एवढीच गोष्ट, आणि काय असं काय. त्यामुळे ते भेटी घेत राहणे. आणि त्यावेळी ते शोभायात्रा नावाचं नाटक मी केलं. त्याच वेळेला परेश मोकाशी बोंबिलवाडी करणार होता. परेशची ओळख झाली होती, समवयस्क, उत्तम मैत्री. त्यामुळे त्याच्यामध्ये विनोदी काम केलेलं नव्हतं. आणि तोपर्यंत विनोदी नाटकांची लाट आली होती अशी. तर आता विनोदी सगळीच म्हणजे सिरियस नाटकांचं प्रमाण तसं कमी झालं होतं. आणि आपल्याला ह्या विनोदी नाटकांच्या लाटेत सर्वाईव्ह जर करता आलं नाही तर करिअर अवघड आहे. म्हणून स्वतःला जोखण्यासाठी मुद्दामून मी ते काम केलं. आता हे सांगितलं तर कोणाला पटणार नाही. आता म्हणजे आम्ही कॉमेडी नट म्हणूनच लोक ओळखतात. मग सर, जेव्हा हे नाटक क्षेत्रामध्ये तुमची नाटकं सुरू झाली, त्यानंतर मालिका क्षेत्रामध्ये कसं पदार्पण झालं? कारण एक खूप गाजलेली मालिका जेव्हा झीवरती, झी आताचं झी, तेव्हाचं अल्फा, घडलंय बिघडलंय, म्हणजे प्रत्येक माणसाने आजही ती आठवण काढतात की अरे ही मालिका आमची फेवरेट होती. तेव्हा एकतर टेलिव्हिजन, प्रायव्हेट टेलिव्हिजन चॅनल्स हे जस्ट नवीन सुरू झाले होते. पहिलं अल्फा सुरू झालं, त्याच्यानंतर झी झालं, त्याच वेळेला ETV पण आलं होतं. आता तेव्हा काय की नाटक हा इंटिग्रल पार्ट होताच. शोभायात्रा नाटक बऱ्यापैकी त्याची चर्चा खूप झाली, माझ्या कामाचं कौतुक खूप झालं. त्यामुळं मला अनेक मोठमोठ्या लोकांच्या भेटी होऊ शकल्या, लोकांची कौतुकाची थाप मिळाली, पत्रकारांनी भरपूर लिहिलं, बोंबिलवाडी नाटक खूप गाजलं. आता ते कसं आहे की ग्रिप्स रंगभूमी, त्यामुळे श्रीरंग गोडबोले ग्रिप्सची कामं त्या नाटकांच्यामुळे ती नाटकं पाहिलेली होती. त्यामुळे एक परिचय असतो माणसांचा. त्यावेळेला श्रीरंग गोडबोले ती मालिका जेव्हा बनवत होते आणि केदार शिंदेना करायची होती आणि तेव्हा कास्टिंग, त्यामुळे त्यांनी काम पाहिलं होतं आणि चांगली मैत्री होती आमची. त्यामुळे ते फारच टेरिफिकच होता तो सगळा. म्हणजे त्याच्या एवढे म्हणजे त्याच्यावर इतकं काय काय लिहिता येईल ना, इतके अनुभव आहेत, इतके मजेशीर अनुभव आहेत 3-4 वर्षाचे. त्या मरोळ स्मशानभूमीच्या शेजारी समाईक भिंत असलेल्या ठिकाणीचा तो स्टुडिओ ज्याच्यामध्ये मोसादलाही सापडणार नाही अशा बंकरमध्ये खाली तो त्याचं शूटिंग चाललंय. त्याचं कन्सोल रूम कुठं आहे हे कलाकारांना 5 वर्ष शूट केल्यानंतरही माहिती नाही की हे कुठून आवाज येतो आहे, त्याचं कन्सोल रूम कुठं आहे, दिग्दर्शक कुठं जाऊन बसतो आहे वगैरे. आणि ती जागाच अशी होती. पण ते इतकं म्हणजे हे खूप निवांत, म्हणजे या एवढ्या जागेमध्ये एक 15-20 कलाकार बसलेले असायचे ह्या सोफ्यावर तिकडे, आणि शक्य तितकं असं ती त्यांचं वेअरहाऊस सारखं होतं ते. पूर्वी आत्तासारखं पूर्वी तेव्हा प्रत्येकाला पर्सनल रूम्स वगैरे नव्हते. बसायला मिळालं तरी खूप झालं. पर्सनल कुठलं काय, काही उभं बाहेर आवारात
गप्पा मारत उभे आहेत आणि हे वगैरे काय काय कोणाची कंप्लेंट बिम्प्लेंट नव्हती अशी काही. कंप्लेंट नाही, तुमचीच कधी कंप्लेंट नाही आली. आमचं थोडं रिसर्च करून झालंय की तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऍडजस्ट व्हायचात. म्हणजे हा बाबा हा एवढा टेबल आहे याच्यावर ऍडजस्ट व्हायचात. विनोदी काम करण्यासाठी आणि विनोदी लिखाण करण्यासाठी हं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय जी असेल ना, तर ती म्हणजे तुम्हाला आनंदी राहता यायला पाहिजे. तुम्ही स्वतः जर आनंदी नसाल ना, तर तुम्हाला विनोद सुचणे किंवा तो ह्युमर तुमच्या डोक्यात विचार येणे याच्यासाठी तुम्हाला लिखाणासाठी वगैरे प्रचंड मीच मुळात गंभीर सगळ्याच बाबतीत तक्रारीन माझे रडतरोज स्वभाव आहे आणि रडगाणीचा याच्यात विनोद सुचूच शकत नाही. तुमची ती प्रवृत्ती मजा घेण्याची पाहिजे. मग आता ह्या प्रवृत्तीनं लिखाण करायचं असेल तर सगळी परिस्थिती फेवरेबल असू शकत नाही ना. हम्म. मराठीत तर नाहीच नाही. उलट जेवढी परिस्थिती विदारक तेवढी विनोदाला संधी जास्त. की मला असं नेहमी वाटतं की इतर क्षेत्रामध्ये आणि या क्षेत्रामध्ये फरक काय आहे. तुम्ही एक नोकरी पत्करली आहे तर तुम्ही ते जाऊन हल्ली बायोमेट्रिक किंवा मास्टरला सही केली आणि संध्याकाळी अमुक वाजता येऊन अमुक वाजता डबा घेऊन घरी गेलात आणि हे तर तुम्ही तुमच्या इच्छेच्या मनाच्या विरुद्ध वर्षानुवर्ष नोकरी करू शकता. या क्षेत्रामध्ये असं आहे की कुठली गोष्ट तुम्हाला फेवरेबल असेल असं नाही. नाईट शिफ्ट्स असतात, प्रवास वाटेल तेवढा असतो, जेवणाच्या वेळा समहाऊ असतात वेळेवर आणि पण काही वेळेला असं असू शकतं नो ब्रेक की नो ब्रेक असतो, वेळेवर जेवण येईलच असं नाही आहे. वेदर काय तुमच्या हातात नाही आहे ना. कोकणात शूट आहे, रात्री नाईट शिफ्ट आहे, शेतात बसलोय, मरणाचे डास किडेबिडे चावतायत, पान एक पान सुद्धा मिलीमीटर हलणार नाही असं वारं नाही एवढं आणि ह्युमिडिटी इतकी मरणाची. समोर सीन आहे ज्याच्यामध्ये काहीतरी सीनमध्येच काहीतरी आग लावलेली आहे, ती धग आहे आणि ह्याच्यामध्ये एकही गोष्ट तुम्हाला आ हा 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 मस्त वाटतंय म्हणण्याच्या लायकीची नाही. कधी नाही ना निघतोय आणि कशाला मुळात मरायला या क्षेत्रात आलो असं प्रत्येक क्षणाला वाटावं अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला तुम्ही काय कराल. काय मग तुम्ही जर रडणारच असाल आणि तुम्हाला तर त्रासच होणार, तो 6 तास त्रासच होईल सूर्य उजाडेपर्यंत. पण तुम्ही जर त्याची मजा घेतली आणि तुम्ही हसायचं ठरवलं तर ते ॲक्च्युली 6 कधी वाजतात कळत पण नाही. आम्ही प्रयोगावरनं यायचो, हे म्हणजे रोजचं असायचं आमचं. हे बोंबिलवाडीचा प्रयोग झाला की 4 वाजता बसवाला येऊन दादर स्टेशनला ते प्लाझाच्या जे इकडे प्लाझा समोर जे भाज्या बिज्या वगैरे हां. आणून सोडणारे असतात बघ, हा. मेथीच्या आणि ह्याच्या जुड्या वगैरे पोती अशी ढकलतात ना, हम्म. तसे एकदा तिकडे त्या भाज्यांचे हे आणि इकडे कलाकार बसमधनं 4 वाजता एकदा ना ढकललं की ड्रायव्हर बस पार्क करायला. आम्ही 1000 वेळेला सांगायचो हम्म. की अरे बाबा 4:36ला पहिली विरार स्लो, तर जेमतेम 4:30 पर्यंत आण ना. हम्म. रात्रीचा प्रयोग संपलाय, झोपलेत लोक 1-1:30 वाजता आणि ऐन मरणाच्या झोपेच्या वेळेला 4 वाजता उठा आणि हे वगैरे. किती वाजता प्रयोग संपवतो. 4ला गाडी आणून लावायचीच रे. आता पहाटे 4 हे प्लाझासमोर उतरायचं, पायऱ्या चढून खाली रसाच्या तिथनं जाऊन प्लॅटफॉर्म उभं राहायचं. पहाटे झोप झालेली नाही, वॉशरूमला जायला मिळालेलं नाही, 36 मिनिटं विरार स्लो पहिल्या ट्रेनची वाट बघायची. 36 मिनिटं आणि वारंवार हे असं नेहमी प्रयोगाच्या दौऱ्याचं प्रत्येक वेळेला. मग आता अशा वेळेला मी ना खूप मजेत कशाला मारायला आपल्या सगळ्या पूर्वजांनी हे दौरे आणि कशाला मारायला ही रंगभूमी आणि हे हम्म. कुठे एका जागी आणि मी एकटा जावला प्रसेशकडे मजा घेत. सगळे म्हणाले अरे काय वेड्यासारखं रोज कुठली तरी स्टोरी. कोण कोण होते या नाटकामध्ये? त्या जितू नाटकात जोशी, सगळेच होते, जितेंद्र जोशी, वैभव मांगले, मांगले, गीतांजली कुलकर्णी. कुलकर्णी. तेव्हा विनोद लवेकरनं तर सागर आठलेकरनं ते केलं, सोनाली विनोद होती ते शर्वरीनं नंतर केलं, गणेश पंडित होता, गणेश मयेकर पण गणेश होता मयेकर होता, नंतर, हा. सचिन देशपांडे होता आणि ते सगळे असे वेस्टर्नला राहणारे. आता अशा वेळेला काय करणार. तुम्ही नुसत्या शिव्या देत राहिला तर काय, पण त्या अर्धा अशा तास. ठिकाणी मजा घेता आली तर तो वेळ कधी जातो कळत नाही. हसण्यानं तुमची त्वचा उत्तम राहते, तुमचा हार्ट रेट उत्तम राहतो, कुठल्याही गोष्टीचा परिणाम. आता स्मशानात ICU मध्ये आणि ठिकठिकाणी अशाच ठिकाणी
प्रचंड विनोदी प्रसंग कायमच घडत असतात. परिस्थिती गंभीर, आपल्याला सुटेबल नसलेली अशी कायमच असते. तरीही तुम्हाला या क्षेत्रात आनंदी राहणार असाल तरच या क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. त्यात काम केलेले जेव्हा भेटतो आणि वगैरे, आणि आता ज्या सुखसोयी, व्हॅनिटी फिनिटी वगैरे, व्हॅनिटी कुठली काय रे तेव्हा, व्हॅनिटी वगैरे काय असं आम्ही बघितली पण नव्हती व्हॅनिटी काय असते ती तेव्हा. माझ्या मते फक्त हिंदी सिनेमा पुरते वगैरे आणि हे असं असणार ते. अदरवाईज त्या व्हॅनिटीचा अप्रूप मोठ्या मेकअप रूम वगैरे, अरे मेकअप रूम काय, तिथेच बसा बसा कुठल्या तरी अशा केबिनच्या मागे जाऊन पटकन कपडे बदलायचे. आम्ही कसे गेटअप केलेत आणि काय वगैरे ते गीता गोडबोलेंना माहिती आहे त्या सगळ्यांना. मुख्य मजा कामाची मजा आहे बघ. कामाची मजा घेता आली पाहिजे. कामाची मजा, ऍक्च्युली तो प्रोजेक्ट फक्त सगळ्या लोकांनी कामाची मजा घेतली म्हणूनच तो झाला आणि वर्षानुवर्ष झाला. मग त्याचे असंख्य त्याला जोडलेल्या घटना आहेत, वेगवेगळ्या राजकीय, अनेक वेगवेगळ्या असंख्य. तर आता एकदा असं झालं, एक सीन होता जिथे ते मंत्र्याचा सीन आहे आणि काहीतरी नेता आहे आणि त्याला हार वीर आणि आता प्रोडक्शनला कुठे हार, पण ते मरोळ जे आहे ना ते तेव्हा म्हणजे इतकं म्हणजे भोकात असल्यासारखं असायचं. ते त्यांना रिमोट होतं तेव्हा. आजच्यासारखी परिस्थिती नव्हती ती. रिक्षावाला येणं, संध्याकाळनंतर तुम्ही जाणं वगैरे डेंजरस होतं, ते भीतीदायक होतं ते. कारण असं इंडस्ट्रियल एरिया, तो रेसिडेन्शियल काहीच नव्हतं. आता नेमकं असं की प्रोडक्शनला ते नेत्याला हार घालायचा आहे का हार कुठनं आणायचं वगैरे, जस्ट एक प्रेत यात्रा गेली होती, झटकन दोन तिथे नाही कुणाला विचार, कॅमेऱ्यासमोर बोलतोय, कॅमेऱ्यासमोर बोलतोय मी, बोल माझी जीभ झडेल, कुणी टाळावंय, सगळे सांगतील हे घडलंय. मैतावरचा हार नेत्याला घातलाय सीन मध्ये. कुठं तेवढं जाणार आणि आणणार, ते आता ते नाहीतरी टाकणार. बरं, आता ह्या क्षेत्रातली गंमत म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्याकडून ऐकताना इतकी मजा येते ना, कारण आज हे पाहताना ना लोकांना खरं या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडाफार बदलेल, की इथे जे टँट्रम्स असतात किंवा इथे आपल्या अशा पद्धतीने मी असं माझा दावा नाहीये. बहुतांशी नट शक्यतो ते स्वतःला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात, आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. मी जरा जास्तच करतो, एवढंच. बरं, ह्या क्षेत्रामध्ये अभिनय व्यतिरिक्त लेखन असेल, लेखन आहेच तुमचं, दिग्दर्शन आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही स्ट्रगलच्या पिरियडमध्ये सगळी काही कामं केलं. ती कोणती कोणती कामं आहेत? चरितार्थ म्हणून मी सुरुवातीला ना मेकअप पण केलाय, कारण आम्हाला एनएसडी शिकवायला मेकअपला फार धुरंधर माणसं होती आणि मला ते मास्क मेकिंग, बनवणे, मेकअप करणे मला आवडायचं ते. त्यामुळे मी ते डिरेक्टरला कसं पात्र दिसतंय आणि ते मला कसं दिसतंय आणि कसं असलं पाहिजे, मग ते खूप काय 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 त्या गोष्टी सुचत राहतात, की याच्याबरोबर हा लाल रुमालच असावा का, ह्याच्यात हा दोरा असावा का, त्याचा भांग कसा असला पाहिजे, ह्याचा लुक कसा पाहिजे, मिशी कशी असली पाहिजे, काय कसं असलं पाहिजे. बऱ्याच वेळा माझा मेकअप बऱ्याच वेळेला अनेक वर्ष मी स्वतः केलेला आहे, मग इतरांचाही केलेला आहे. मग मी नंतर डबिंग डिरेक्टर म्हणून काम केलं, मग मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलं. मी पडेल ती सगळी कामं, कारण तेव्हा माहीत नाही ना पुढे काय होणार आहे ते. पण अभिनय करायचाच होता ना, मग ही कामं का? काय आहे अभिनय म्हणजे, तुम्ही 365 पैकी 365 दिवस तुम्ही अभिनय, रोज तुमच्याकडे काम असेल असं नाही आहे. घराचा खर्च, जबाबदाऱ्या, याचा मेळ, एक प्रोजेक्ट झाल्यानंतर दुसरा प्रोजेक्ट मिळणे, त्याच्यामधला जो वेळ आहे त्याचं करणार काय. आणि तुम्हाला काय माहिती असतं की पुढचं काम कधी येणार आहे ते, त्याचीच मुळात आधी प्रॅक्टिस. मी सांगतोय काय, कठीण गोष्ट काय आहे, उद्याचं आपल्याला काहीही माहीत नाही. अशीच रोजची रात्र आणि अशी वर्षानुवर्ष घालवावीच लागतात तुम्हाला. तुमचा प्रोजेक्ट आहे, असं खूपदा सगळ्यांचं असं होतं. मला असं खूपदा असं वाटलं की अरे आत्ता प्रोजेक्ट आला, झालं, आता टेन्शन नाही. अरे पण तो 15-20 दिवसात, महिनाभरात संपतो. परत पुढचं काम कधी येईल तुला काय माहिती आहे. त्याच्यामुळे मधला वेळ वाया घालवणं शक्य नाही, किंवा तो वेळ चांगल्या याच्यामध्ये, किमान चरितार्थासाठी गरज म्हणून. आणि मुळात मी माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी केलेली आहे. हा, मग तुम्ही आणि वैभव
दोघांनी केले. मी कुठे कुठे BSc BPEd नंतर मी BPEd ला टॉपर होतो युनिव्हर्सिटीचा. हम्म. मी नूतन मराठी विद्यालय कोल्हापूर आणि ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा या 2 ठिकाणी ज्ञानेश्वर विद्यालय मग- 4 रोडचं. मग माझ्याकडे परमनंट नोकरीची ऑर्डर होती, ती सोडून मी NSD ला गेलो. अरे बापरे. कारण हे जे आता जे माझं मुळात शिक्षकी पेशा हा माझा पिंड हा माझा पहिल्यापासूनच राहिलेलाच आहे. तुम्ही मी उत्तम NSD शिक्षक ला आहात. जाऊन आल्यानंतरही माझा ह्या शिक्षकी पेशाशी माझा नितांत संबंध आजही आहे, राहिलेला आहे. मी शाळेत शिक्षक म्हणून होतो तेव्हा मी इंग्रजी आणि हिंदी 2 विषय सोडले तर सगळे विषय शिकवलेले आहेत. बरं मग आणि मी जेवढे विषय मी शिकलो त्यातली एकही गोष्ट मी जिओलॉजी केलेलं आहे BSc ला. माझा फायनलचा विषय. आता मला असा प्रश्न पडला जिओलॉजी, पण मला किती त्याचा माझ्या सगळ्या लिखाणात प्रोजेक्टमध्ये म्हणजे अक्षरशः सांगतो 3 अडकून सीताराम सिनेमाचं शूट जेव्हा लंडनला होतं तेव्हा मी त्या बाथ नावाच्या गावात शूट करत होतो. सबंध इंग्लंडमधलं एकूण सगळे जे रॉक्स आहेत आणि त्या बाथमधला जो जेमस्टोन आहे तो का असा वेगळा आहे, मग त्याचा रोमन कल्चरशी काय संबंध आहे, त्याचं एवढं का वेगळं दिसतं ते मला सगळं झरझर आठवायला लागलं सगळं. आता त्यावेळेला काय आमच्या शिक्षकांना त्यांना काय माहिती पुढे काय आणि पुढे काय जाऊन होणार तुम्ही आहे तर दिग्दर्शन करणार नाही आहात किंवा किंवा डिरेक्शन मध्ये हे उपयोगाला येईल तेव्हा कोणाला माहिती आहे. हम्म. तेव्हा मला तरी काय माहिती पुढे जाऊन मी कुठं करिअर करणार. आणि पण मला ते सगळं ते मला आठवायला लागलं की अच्छा या आता तेव्हा मी शिक्षणात अभ्यासलेल्या त्या रॉकच्या प्रॉपर्टीज आहेत, पण या इथं आर्टमध्ये कुठे ट्रान्सफॉर्म होता ते काम करताना मला कळले ना. हम्म. माझं ठाम म्हणणं आहे कुठलंही शिक्षण कधीही वाया जात नाही आणि ते कधी उपयोगी पडेल तुम्हाला कल्पनाच असू शकत नाही. मी आता नट म्हणून काम करत असताना आता सेट डिझायनिंग म्हणजे काय, तुम्हाला भूमिती जर काय माहित नसेल, 45 अंश म्हणजे काय माहित नाही, 90 डिग्री काय माहित नाही, तुम्ही काय घंटा त्या सेट डिझायनिंग करणार आहे. त्याचं पर्स्पेक्टिव्ह काय आहे, ॲस्थेटिक्स हा विषय, सौंदर्यशास्त्र हा विषय, हा विज्ञान गणित सगळ्याचा बेसिक तुमचं नॉलेज जेवढं असेल त्याच्या पुढं कलेचा प्रवास सुरू होतो. आम्ही स्वतः आम्हाला NSD सुरुवातीला कार्पेंट्री विषय होता. मी जितकं शक्य आहे तेवढं सगळं मी ते मला भयंकर आनंद होता. म्हणजे मला ते आवडतं शिकायला. आज मला त्याचा डिरेक्टर म्हणून एवढा प्रचंड फायदा असतो की अरे मी माझं मॉडेल बनवलं सेटचं. मी मॉडेल एक्झॅक्टली सेटचं काय करायचं ते त्याचं शास्त्र जे आहे त्याचं, म्हणजे सिनेमाचा सेट बनवताना कुठलं लाकूड लागतं आणि मटेरियल्स काय आहेत, तिथे ॲल्युमिनियम वापरायचं, लोखंड वापरायचं आहे, स्टेनलेस स्टील वापरायचं का, आणि आता एवढ्या शीट्स वगैरे आल्या, त्या कॉर्बेटेड शीट वापरायच्या, अमुक शीट वापरायच्या, सनमायका वापरायचा का वगैरे, ह्याचं जर तुम्हाला नॉलेज नसेल तुम्ही कसला नाटकाचा सेट करायचं, इथं कुठलं मटेरियल पाहिजे, ह्याचा ट्रान्सपोर्ट काय आहे, ह्याची इकॉनॉमी काय आहे, हे कमीत कमी कसं होईल, हे पटकन 40 मिनिटात मला उभा करता येणार आहे का, तुम्हाला त्या म्हणजे तुमचं फायनली सगळं शास्त्राशी येतं. मग आताचे जर सिनेमा तुम्ही पाहिलात तर आताचा एक साधा एक टॉपिकचा सिनेमा सुद्धा 100 करोड बिझनेस करतो. मग आताच्या सिच्युएशनला किंवा आताच्या वर्षांमध्ये आपल्याला कसा सिनेमा बनवला पाहिजे याची तयारी आहे तुमची काय? नाही हे फारच वेग आहे सगळं. हे सिनेमा ही गोष्ट जगात कुठलाही असा एखादा माणूस अशा पद्धतीने बनवला हे घ्या 100 कोटी असं काही कुणी दावा करू शकत नाही. अनेक असे सिनेमे झाले की त्यांना कल्पना नव्हती सिनेमा हिट होईल आणि हिट झाले. आपला सिनेमा चांगला आहे तर त्याची तेवढी कमाई करण्यासाठी त्याच्यासाठी असलेलं तंत्र जे आहे त्याचं उत्तम पब्लिसिटी, उत्तम मार्केटिंग, उत्तम हे ते प्रवीण तरडेंनी केलं. तो किती प्रमोशनला झटला त्याच्यामध्ये, त्यानं त्याचा पाठपुरावा केला. सगळेच निर्माते करतील असं नाही आहे. मग ते एकादेखील लागून आहे. तुमचा मुळात सिनेमा चांगला, स्क्रिप्ट चांगली आहे का, अभिनय चांगला आहे का, मग चांगला बनला आहे का, मग तो चांगला प्रमोट झाला आहे का, आणि त्याच्यानंतरही प्रेक्षकांनी स्वीकारला आहे का, सगळे टप्पे पार करावे लागतात. त्यातला कुठला टप्पा तुम्ही काही मिस नाही करू शकत. आता याच्या आधी काही केलेले सिनेमे उत्तम होते, लोकांचं नेटफ्लिक्सला आल्यानंतर मरणाचं कौतुक झालं, पण त्यावेळी त्या निर्मात्यांनी चालवले नव्हते, ते पोचवलेच नव्हते.
आता ह्याच्यामध्ये काय त्या मेकरचा दोष नसतो. पण असं तुमच्या सिनेमाच्या बाबतीत झालं असं आता वाटतं का सायकल तुम्हाला? सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा तो 4-5 आठवड्यात काढला, पण आता तो इतकी वर्ष झाली नेटफ्लिक्सला ट्रेंडिंगला आहे 2 हो, नंबरला, हो. रिजनल लँग्वेज मध्ये नंबर 1ला आहे, अजूनही आहे. हो. इतके अमराठी लोक त्याच्यावर. आत्ताच मी बघितलं, अमेरिकेतल्या कुठल्या तरी, म्हणजे भारतीयच मुलगी पण ती अमेरिकेत जॉब करते, ती साऊथ इंडियन आहे, तिनं तमिळ कशामध्ये रिव्ह्यू केलाय सायकलचा. कितीतरी आता अचानक एकदमच आता एकदम लाट आली आहे काहीतरी सायकल खूप वेगवेगळ्या. मला जयपूरमध्ये आमच्या ब्रिजच्या शूटच्या वेळेला एक पंजाबी फॅमिली भेटली, तर मला वाटलं ह्यानी काय, तर त्यांनी सायकल सिनेमा बघून ते फोटो काढायला आले होते. मग आता ह्याच्यापेक्षा आनंददायी काय पाहिजे अजून. हर्षा भोगलेने सायकल सिनेमा पहिल्यांदा स्वतःहून ट्विट केलेला आहे की हा सिनेमा बघा. आणि हे आता तो सिनेमा ऍक्च्युली रिलीज झाला तेव्हा तो पटकन, तो काय फार दिवस ठेवला नव्हता. ते तंत्र प्रत्येकाचं हे. आणि असं काय जगात कुणीही काही सांगू शकत नाही की आता मी ना 200 कोटी कमावणारा सिनेमा करतो वगैरे, असं काही नसतं ते. इतकं डाऊन टू अर्थ राहणं, इतकं कोऑपरेटिव्ह असणं, याच्या मागचं काय रहस्य आहे? तर कारण तुमचं कुठलंही प्रोजेक्ट हमें- काढा बाहेर. हमें सस्ते शौक नहीं है, हम सस्ते शौक नहीं पालते हैं. डाऊन टू अर्थ राहण्यासाठी किंमत मोजावी लागते. पण मग कधी तुम्हाला असं नाही वाटत की अरे मी इतकी कामं केली, आपण पण थोडं जरा ग्लॅमरस लाईफ जगलं पाहिजे, आपण जरा थोडं ॲटिट्यूड मध्ये राहिलं पाहिजे, इतर जे मोठे मोठे सुपरस्टार्स नाही. आपले मराठीतले जसे राहतात तसे. हे बघ, मी सांगू का, मला काही कोणाचं कम्पेअर वगैरे काहीच नाही, म्हणजे माझं काहीच कोणाबद्दल कसलंच मत नाही आहे. हम्म. जो तो आपापल्या पद्धतीचं लाईफ म्हणजे आयुष्य जगत असतो, हम्म. त्याचा त्याचा चॉईस असतो. त्याला कसं लोकांनी माझ्याकडे कसं बघावं, प्रत्येकाचं असतं ना, लोकांनी माझ्याकडे काय म्हणून बघावं तसं मी प्रोजेक्ट करतो. लोकांनी मला कसं बघायचं हे मी त्याला मॅच होणारं माझं वर्तन, पेहराव, मेकअप आणि सगळं राहील. ते माझी अशी मुळात इच्छा असते की पडद्यावर मी जे दिसतोय ना त्याच्या व्यतिरिक्त मी कसा मला बघायला प्लीज येऊच नका. असं तुमचं मत आहे? नाही, त्याचं कारण असं आहे, हा. परत उतरून शेवटी मला जाऊन बाजारात भाजी आणायची आहे किंवा काय वगैरे, तर त्यावेळेला तेव्हा लोकांनी मला कसं पाहिजे याच्यासाठी मी मूर्खासारखा मेकअप आणि अप्रतिम कपडे घेऊन शेवटी मी दळणाचा डबाच आणणार. मला पिठंच आणायची आहेत किंवा मला भाजी आणायची आहे. तुम्ही आजही किंवा जाता हे मला काय- करायला? का कोण जात नाही? कोण, अरे बाजार हाट करायला कोण जात नाही? मग तिकडे असे तुम्हाला कधी- माझ्या घरात काय नोकर चाकर वगैरे नाही आहेत की. आणि ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे असं कोणी नोकर चाकरांवर असं सगळं बाजारात कोणी सोपत नसतं काही. अरे सगळीच माणसं जातात, त्याच्यात काय. मग असा एकदा कधी आता- किस्सा घडलाय का तुमच्या बाबतीत की तुम्ही भाजी आणायला गेलात किंवा कुठेतरी फिरायला गेलात, तुम्हाला ओळखलं, अरे तुम्ही दळणाचा डबा घेऊन चालत होते? बऱ्याच वेळेला असं होतं की हा. त्यांना ते पटकन येत नाही की हा म्हणून इथं कसं असेल, त्यामुळे हे नाही आहेत असं होतं. मला इतकं बरं वाटतं. गंमत सांगतो तुला काय ते. मी गाडी खरेदी करायला गेलो ना, हा. म्हणजे गाडी बदलली आणि तर तो मला सांगत होता, सर हा कलर मस्त ट्रेंडिंग आहे. मी त्याला म्हटले, बघ गाडीच्या रंगाबद्दलचा एकही रुपया मी वेगळा खर्च करणार नाही. काय तुझ्या कुठल्या रंगाची गाडी आहे ज्याला पैसे लागणार नाही आहे ती मला हवी आहे. तर तो मला म्हणाला की सर नाही. तर मी त्याला म्हटलं, अरे मी आत बसून गाडी चालवणार आहे, मी असं अरे माझ्या गाडीचा रंग कसा आहे कसं दिसतं तसं मी थोडंच बघणार आहे. लोक बघणार आहेत माझ्या गाडीचा रंग, त्यांना काय वाटतं खड्ड्यात गेले ते, मला काय करायचं आहे. माझ्या गाडीचा रंग पांढरा आहे, निळा, अरे मस्त गोल्डन आहे, फलाना ठिकाण आहे, ते आहे वगैरे, ते त्यांना वाटायचं आहे म्हणून मी उगाचच पैसे. मला गाडीत आत बसल्यावर मला थोडं बाहेरनं काय रंग आहे ते कळतो. कुठल्याही रंगाच्या गाडीत आत बसलो तर ती आत नाही एकसारखीच असते. कितीही काही, आता मेट्रो तर समजा ही चुकली तर पुढची येईल, पण अजूनही ती लोकलची सवय आहे ना, आली आहे म्हणजे आता ह्याच्यातच आपण बसायचं आहे. ते कुठेतरी त्याच्यावर कंट्रोल आता मी हळूहळू आणेन. पण मला ज्या वेळेला जे पॉसिबल असतं ते मी, माझ्याकडे सायकली आहे, मी सायकलनी प्रवास करतो, मी टू व्हीलरनं प्रवास करतो. मी मी आता फक्त कार शनिवार रविवारीच चालवतो, कारण ट्रॅफिक आणि 2 तास मी बसलो झाले सगळं करून. आणि मला आत्तासुद्धा मेट्रो जास्त प्रेफरेबल वाटते. पटकन प्रवासासाठी. पटकन प्रवास, ना मला पार्किंगचं झंझट आहे, ना मला ड्रायव्हिंगचं प्रेशर आहे, ना वेदर आणि ट्रॅफिकमध्ये अडकून राहिलं.
अत्यंत वेगवान प्रवास आहे. मी माझ्या मेट्रो स्टेशनला गाडी पार्क करतो आणि मी जसं ॲक्वालाईन सुरू झाली आहे त्याच्या पहिल्या उद्घाटनाच्या दिवसापासूनचा मी पॅसेंजर आहे आणि उतरून परत 5-10 मिनिटं चालायचं आहे. ओके, आय लिस्ट बॉदर, मला काही फरक, मला आवडत नाही म्हणजे अगदीच खूप पटकन जायचं वगैरे, मग रिक्षा टॅक्सी केली गोष्ट वेगळी. मी कसं जग बघतो हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. बरं, तुमचा एक किस्सा आहे तो की तुम्ही एका वेळी 72 तास शूटिंग केलं होतं कंटिन्युअस. हो. काय किस्सा आहे? प्रवास शूटिंग हा काय किस्सा आहे तुमचा? अरे नाईलाजानं करावं लागतं रे ते. हे नाव- असं काय हो नाही, असं जर तुला उद्या सांगितलं कोणी की नाही नाही तुला 80 तासाची तुला जागायचं वगैरे, तू कशाला हो आधी हो म्हणशील. बरोबर. काय किस्सा आहे हा? ते किस्साचं नाही, ते नाईलाज असतो घडलं होतं. हम्म. तो प्रियदर्शन यांचा सिनेमा होता रंगरेज नावाचा. रंगरेज. त्याचं शूटिंग असणार होतं म्हैसूरला आणि तेव्हा चंद्रकांत कुलकर्णींचा आजचा दिवस माझं जो शूट होतं पुण्यात. त्या सिनेमाचं सगळं शूट नेहमी सगळे दिवस हे नाईट शिफ्टच असते, रात्रीतली गोष्ट आहे ना ती. त्यामुळे सगळं आमचं नाईटचं शूटिंग. आता मी त्यांना तिथे त्या प्रोडक्शन हाऊस, आता हिंदीचं टाइम टेबल आणि वगैरे ते हाताबाहेरचं असतं सगळं ते, आणि त्या तारखा नेमक्या आल्या वगैरे. मी त्यांना म्हटलं की अहो नाही, शक्य नाही आहे मला, आणि मला आता काढा, कारण त्यात ते तारीख बिरीक आणि हे ते काय हटायलाच तयार नाहीत. तुम्ही आता मी म्हणाला, म्हटलं की- काढा मला. मी शूटच करतोय ना, तर हां. तारखा आता अशा मॅच होत नाही आहेत किंवा काय, तर मी तिथे हिंदीच्या ह्याच्यामध्ये मी कोण आहे तिथे, आणि मी इकडे शूटच करतो आहे. तर एका वेळेला मी परकाया प्रवेश करून एकाच वेळेला अवतरू इकडे पण इकडे असं नाही करू शकत. मी सामान्य माणूस आहे, जिथे शूट आहे तिथेच मी करू शकतो ना. तर मी त्यांना म्हटलं मला शक्य नाही आहे. ते म्हणले अरे देखो यार, बात करो डायरेक्टर से, प्रोडक्शन से बात करो. म्हटलं अहो नाही. 4-5वा फोन आला, तो म्हटलं की कौन कौन आहे फिल्म में. आणि तर मी म्हटलं की डिरेक्टर हे आहेत, सिनेमात सचिन खेडेकर आहेत, आणि हे अरे सचिन जी आहे, बात करा उनसे. मला असं कशाला, मला असं वाटलं कशाला मी बोललो. मग मी सचिनला म्हटलं की बघ हे इतकं सगळं झालंय आणि आता नाईलाज असते होते तुझ्या ते ओळखणारे होते त्यांना आणि ते बोलायचं म्हणतात, तर प्लीज आता ते मी नाही मी त्यांना फोन देणार नाही आणि ते बोलणार नाही असं मी काही सांगू शकत नाही आहे. तर जरा प्लीज माझ्यासाठी जरा बोलशील का. फोन केला. आता तो किती चिकट असेल माणूस, तो म्हणाला की तुमची नाईट शिफ्टच आहे ना, आमचं डेचं शूट आहे, आम्ही त्यांना वेळेवर शूटला सोडतो. अरे पण ते म्हैसूरला तर आहे. मला असं झालं की कुठून कुठे सोडतो. म्हटलं आता आलिया भोगासी रात्रीची शिफ्ट हे करून मी 6 वाजता इकडं पॅकअप झाल्यानंतर एअरपोर्ट, 7 वाजता बेंगलोरच्या फ्लाईटमध्ये बसलोय, 8 वाजता उतरलो, गाडी आलेली आहे, 11 वाजता सेटवर म्हैसूरला 3 तास, 11 ते संध्याकाळी 6, परत 6 वाजता 9 पर्यंत हे. रात्री 11 वाजता मी परत पुण्यात डायरेक्ट एअरपोर्टवरनं लोकेशनला पोचलो. असं 2-3 दिवस झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एअरपोर्टला गेल्यावर तो चेक इन म्हटलं की तिसऱ्या दिवशी तो म्हटलं तुम्ही जाता येताय कधी, रोज सकाळी तुम्ही बेंगलोरच्या फ्लाईटला काय चाललाय. म्हटलं अरे जाऊ दे आता काय मी तुला सांगू. त्यामुळे दिवसा मी तिकडे म्हैसूरला शूट करत होतो आणि रात्री पुण्यात करत होतो. बरं सर, तुम्हाला तुमच्या नकळत ही गोष्ट घडलेली आहे, तुम्ही स्टारडम जगलायत. हे स्टार लोकांचेच लक्षण आहेत की एका वेळेला 2-2, 3-3 सिनेमे करणं आणि फ्लाईटने अशा ठिकाणी जाणं. असं काय भ्रम वगैरे काय नाही आहे, काही स्टारडम वगैरे काहीही नाही आहे. मग ही वेळ माझ्यावर दुसऱ्यांदाही आली होती. कधी? विकता का उत्तर नावाचा शो होता रितेश देशमुख यांचा, ते होस्ट करत होते, मी लिहित होतो तो, आणि त्याच्या त्या शेवटची एंट्री असायची माझी. ज्याच्यात एक तुम्ही गेस, मी पत्र वाचायचं. 52 एपिसोड, 52 भूमिका मी केल्या गेटअप बद्दल. तेव्हाही मी खरं चॅनलच्या आणि ह्या लोकांना सांगत होतं, रितेशजींना मी म्हटलं की अहो मी लिहितो, तुम्ही प्लीज नाही, आता परत वेगळा माणूस आणि वगैरे काय नाही, तुम्ही करायचंय ते. आता त्यांना मी काय नाही म्हणू शकण्याचं म्हणजे ऐकायलाच तयार नाही. म्हटलं ठीक आहे. आणि नेमकं त्यावेळेला ते विक्रम मोटवानींचा सिनेमा होता
आता ते असं होतं की फेमस स्टुडिओमध्ये आमचं या विकता का उत्तरचं शूट महालक्ष्मीला, आणि यांचं शूट भांडूपला, आणि ती नाईट शिफ्ट तिकडे. बरं, त्याचं काही शूट आधी झालं होतं, त्यांच्या तारखाच ठरत नव्हत्या काही पुढच्या शेड्यूलच्या, आणि ठरत नव्हत्या, आणि नेमकं हे शेड्यूल असतानाच त्या तारखा आल्या. आता त्यांना मी इतकं म्हणजे विनंत्या केल्या, आणाभाका एवढ्या मी सगळ्या, पण ऐकायलाच, कारण त्यांचं मोठं स्तरीय शेड्यूल, ते खूप एवढं मोठं युनिट, एवढी स्टारकास्ट आणि संबंध, ते लोकेशन फलांडिकांना सगळं, तर आपण ऑलरेडी काम केलेलं आहे आणि पुढचा सिक्वेन्स आहे, तर त्याच्यात मला मी येऊच शकत नाही अशी परिस्थिती आहेच. मग त्याने इकडची मग अशा वेळेला काय करावं लागतं, सांगावं लागतं की हे आहे, हे लोक आहेत, ह्यांना विचारा तुम्ही काय आहे ते. त्यांचं म्हणणं नाईट शिफ्ट आहे. मग मी इकडे संध्याकाळी वेळेत संपायचं, मी त्यांना सांगितलं. मग मी पहिल्या दिवशी सकाळी मी फेमसला जाऊन माझी गाडी पार्क केली. संध्याकाळी तिकडे जर शूट झाल्यानंतर मी टॅक्सी करून भांडूपला जायचो, आणि अख्खी नाईट फाईट सिक्वेन्स, खुर्चीला बांधलंय आणि या होत्या खूप त्या फाईट सिक्वेन्सचं, म्हणजे मला प्रत्येक वेळेला असं वाटत होतं मी काय या क्षेत्रात आलो असं. सकाळी 6 पर्यंत शूट. मग मी माटुंग्याला माझ्या मामे बहिणीकडे आंघोळ करायची, आणि 9च्या शिफ्टला फेमसला, परत इकडचं दिवसभराचं शूट, परत रात्री तिकडे, असं मी तिकडच्या 2 रात्री, इकडचे 3 दिवस, असं परत मी 70 तास सलग शूट केलं. टॅक्सीतनं बरं येताना येईपर्यंत अशी काय तुमची झोप होते वगैरे असं काही कारण नाही, काही स्कोप नाही. तिथे तुम्ही कोणी प्रचंड मोठे स्टार वगैरे काय नसता. उलट तिथे तुम्ही स्टार बनायला गेलात तर तुमची वाट लागू शकते. कारण बरोबर ते आता अडकून राहिलेत ना, या नटाला कास्ट केलं, त्याचं तो नसेल छुटलं तर ते थोडंच अख्खं, मग त्यांना गोष्टी चेंज करा, ऐन वेळेला गोष्ट बदला, आणि हे असं होऊ शकत नाही. मग तुमची क्रेडिबिलिटी सगळी बोंबलत जाते. तसं होत नाही. ते तुम्ही त्या जागेवर त्या कामाला, तुम्हाला आता त्याच्यात कसं आहे की तुम्ही काहीही प्रॉब्लेम असेल तो जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणानं सांगता ना, तेव्हा समजतं. त्यांनी सुद्धा तारखा खूप उशिरा, आणि त्यांना वेळोवेळी सांगितलं होतं, आता ऐन वेळेला आलंच आहे, त्यामुळे ते विनंती करतात. आता मी आता ब्रिजच्या शूटच्या वेळेला माझा दुपारी 4 वाजताचा प्रयोग आहे नाटकाचा. माझा प्रयोग आहे म्हटलं, मी तारीख दिलेलीच नाही आहे शूटिंगला, पण ऐन वेळेला काहीतरी प्रॉब्लेम झाला, आणि तारखांचा सगळा प्रॉब्लेम झाला, आणि ते लागलं तर मग माझ्या मॅनेजरला, मग हे सगळं कम्युनिकेशन मॅनेजरला जरी होत असले तरी मग डिरेक्टरचा प्रत्यक्ष मला फोन, मग मी प्रॉब्लेम्स आहे, निर्मात्यांचा फोन, आणि हे मी त्यांना म्हटलं की ही जाहिरात हा 4 वाजता, आणि ॲक्च्युली तारीख नाहीच आहे दिलेली, ॲडजस्टमेंट आहे. मग अशा वेळेला ते काय करतात, एक सीन आहे, तुम्ही 2 पर्यंत म्हटलं, रे 1 वाजेपर्यंत मी आरामात करीन सकाळी शूट, मला काही प्रॉब्लेमच नाही, माझा प्रयोग आहे इकडे, मला तेवढा वेळ लागेल. आता सीन नेमका अभिषेक बच्चन यांच्याबरोबरचा, मग ते त्यांनाही माहिती असतं की अरे तारीख नव्हती, पण आता प्रॉब्लेम झाला, आणि आता हे ॲडजस्टमेंटमध्ये पण सकाळचा सीन आहे, शूट करून चाललेलो आहे. बरं, ते करतात कॉपरेट. आत्ता मी वर्सेस मीचं शूटिंग होतं ना, प्रयोग, शुभारंभाचा प्रयोग, रंगीत तालमी, आणि त्या दरवाजा नावाचा विकास बहेल यांच्या सिनेमाचं शूट. अरे बाप रे, घाटकोपर झवेरी बंदला तालमी आमच्या, आणि मडला शूट. मी वर्सोबा, घाटकोपर आणि हे वगैरे सकाळी 7 वाजता 7ची शिफ्ट लावायला लावली, पर्याय नव्हता काही त्यांना. आणि समोर कोण, जया भादुरी, वामिका गावी, आणि सिद्धांत, आणि हे. तर मला इतकं मरणाचं प्रेशर की माझं पहिला शूट करून घ्यायचं म्हणून त्यांना OS मध्ये डिरेक्टरनं ठेवलं होतं. हो, काय मला, म्हणजे मी पाया पडलो शेवटी की क्षमा, पण माझं काम संपत त्यांनी मला सोडलं. बरोबर 1 वाजता सोडलं, आणि मी 2 वाजता तालमीला हजर राहिलो ग्रँड रिहर्सलला. मग अशा वेळेला काय आहे, तुमची रात्र दिवस तुमचं सगळं गेलेलं असतं अशामध्ये, ते काम होणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला दुसरा ऑप्शन नसतो काही. आणि हे चॅलेंज म्हणून आता ते मी मेट्रोतनं कधी एकदा पोचतोय असं होतं. आणि जनरली हिंदीमध्ये थिएटरचा आर्टिस्ट प्रयोग आहे वगैरे, त्यांना माहिती आहे त्या बाबतीत काय ते.
बरं, अनेक इतर भाषेतले सिनेमे जे आहेत आता त्याचे मराठीमध्ये रिमेक्स होऊ लागलेत. सो ते रिमेक्स आपण पाहतो, काही लोकांना आवडतात, पण ते तितके लोकांना आवडत नाहीत जितके आपले मराठी ओरिजिनल कंटेंट असतो. ह्याच्या मागचं काय रिझन वाटतं तुम्हाला असेल? काय आता ह्याच्या मागचं reason तुम्ही वाटतं? महाराष्ट्रात राहून पुरणाची पोळी कशी असते असं म्हणून तुम्ही खाल्लेली आहे आणि तुम्ही कुठेतरी पंजाबमध्ये गेला आणि आमच्या पद्धतीची पुरणाची पोळी म्हणून त्याच्यात सारण घातलेले रोटले तुम्हाला खायला दिले तर तुम्हाला आवडतील का? तुम्ही म्हणाल की अरे आमचं जे आहे ते आम्हाला माहिती आहे काय आहे ते. तसं होणार की ते कदाचित सिनेमाच्या बाबतीत पण तसं होत असेल. असं काही फॉर्म्युला नाही आहे. त्याच्यात कसं आहे, मूळची जी गोष्ट आहे तिचं भाषांतर हा एक वेगळा विषय आहे, अनुवाद करणं एक वेगळा विषय आहे. ती संपूर्णपणे त्याचं म्हणजे इन्स्पायर्ड बाय मी वेगळंच याचं काहीतरी करतो हा वेगळा विषय आहे. तो प्रत्येकाचा चॉईस आहे. तुम्ही जसंच्या तसं कराल म्हणजे तिकडचे एकदम बी एकदम इथं तसंच ते पोर्तुगीजांनी आणलेल्या पपईचं बी इथं तशाच पपया पिकतील तर त्या पिकल्या ते झालं चालं. पण काय प्रत्येक फळाचं असं नाही होऊ शकत. तुम्हाला कुठे किती बदल करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे हे ज्याच्या त्याच्या चॉईसचा भाग आहे आणि ते आडाखे असतात. आणि प्रेक्षकांना हे बघ, जगात कुठलाही दिग्दर्शक आणि निर्माता चला आता एक अप्रतिम घाणेरडा पिक्चर बनवू असं म्हणून तो कधी पैसे घालत नाही, कष्ट करत नाही. त्याला तो चांगलाच करायचा असतो. फक्त त्याचं एफर्ट त्याचे चांगलाच करण्याचे असतात. फक्त ते प्रेक्षकांना आवडतंय का नाही ते रिलीज झाल्यानंतरच कळतं. तर ते जनरली कागदावरचं गणित जे आहे ना ते तुम्हाला आडाखे तुमचे पक्के असावे लागतात. आता काय पोस्टर बॉईज अनेक भाषेत झालाच की. पोस्टर बॉईज हा तमिळ झाला, तेलुगू झाला, बंगाली झाला, मल्याळम ते झाला. ॲक्च्युली पोस्टर बॉईज जेव्हा तेलुगू वगैरे झाला तेव्हा एका वेगळ्या कामासाठी एक वेगळ्या निर्मात्या माझ्याशी बोलत होत्या. त्या तिकडं कामासाठी गेल्या होत्या हैदराबादला. तर त्यांनी विचारलं की नासर जे काम करणार होते त्यांनी प्रभावळकरांचा रोल केला त्याच्यात. म्हणजे हे बाहुबलीमध्ये नासर मग एक सिनियर आर्टिस्ट आहे. तर ते प्रभावळकरांचं तर त्यांनी जनरली विचारलं की ओरिजिनल याच्यामध्ये कोण कोण. तर त्या ह्या ज्या कामासाठी भेटायला गेलेल्या ज्या निर्मात्या ज्या आम्ही ज्या एका सिनेमावर काम करतो त्यांनी सांगितलं यांनी मास्तरची भूमिका केली आहे. तर त्यांना सिनेमा बघितला होता, त्यांना भयंकर सिनेमा आवडला होता. ते बोललेत माझ्याशी नासर तमिळ सिनेमामध्ये ॲक्च्युली पोस्टर बॉयचं त्यांचं हे होतं की मी त्या तमिळ सिनेमात मी मास्तरचा रोल करावा. पण समूह पुढं काय ते संपर्क झाला नाही. त्यांनी मला केला होता कॉन्टॅक्ट. पण ते काय मला काय तमिळ येत नसल्यामुळे मला त्यांनी काय पुढे काय त्यांची प्राथमिक इच्छा असेल याला त्याच नटाला घेऊन आपण तमिळमध्ये करावं. पण ती गेली संधी जाऊची. हल्ली ना आपल्या मराठी सिनेमांमध्ये जे रील स्टार्स आहेत किंवा जे स्टँडअप कॉमेडियन्स आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामुळे नटांच्या कामावरती काही आपत्ती येण्याचे चान्सेस वाटतात का? स्टँडअप कॉमेडी हा वेगळा भाग आहे आणि रील स्टार ही वेगळी गोष्ट आहे. रील हे 1.5 मिनिटाचं मिनिटभराचा नाही वगैरे. असा काय माझा काय त्याबद्दल दावा वगैरे नाही आहे. पण मी एका वेगळ्या पद्धतीनं असं सांगू शकतो की स्टेजवर सिनेमात काम करणाऱ्या नटांचं आणि रील स्टार जे आहेत त्याच्यामधला फरक काय आहे बघा. म्हणजे समजा आता मी समजा म्हणजे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि समजा त्याचं चेकबुक असेल. तुझा कुठल्या बँकेवर विश्वास आहे तुझा? तुला कुठलं असं वाटतं कुठली बँक श्रीमंत आहे असं वाटतं? जी काय तुझी कुठली सांग तुला असं? HDFC असेल. HDFC चला HDFC तुला श्रीमंत वाटते. समजा त्याचे मी 10 चेकबुक अशा गठ्ठा ठेवला आणि त्याच्यावर असा आकडा मी लिहून तुला मी हे दिलं तर तुला असं वाटेल ना याला HDFC श्रीमंत आणि त्याचं 10 लाख 1 कोटी आकडा लिहून दिलाय वगैरे. हे तुला तेवढ्यापुरतं वाटेल. तुला खरं समाधान कधी होईल जेव्हा ते ऍक्च्युली एनकॅश होईल तेव्हा. मग याचा संदर्भ काय आहे म्हणजे? तर
हे त्या सुंदर चेकबुकवर लिहिलेल्या आकड्यांसारखे रीलस्टार्स आहेत. ते वठले पाहिजेत. आई गं. ते बँकेत वठले पाहिजेत रे. हा. त्यामुळे दिसताना अरे कमाल, पण तिथं चेकच वठत नाही आणि एनकॅश होत नसेल, एवढाच फरक आहे, बाकी काय नाही. बरं, आता असंही नाही आहे की सगळे चेक बाउन्स होतात. आई गं. काही वठतात देखील. वाटतात. हो. पण एक काय झालं माहितीये का, मी तुला सांगू का, सोशल मीडियाची जी काही फॉलोअर्सची संख्या आणि वगैरे ही तशी ती खूप ती फेक म्हणणार नाही मी, पण तुम्ही ठामपणा खात्रीशीर सांगू नाही शकत. आता बॉट्स असतात आणि खोट्या अकाउंट्सनी तुमचे अकाउंट्स नंबर्स खूप वाढवलेले असतात वगैरे. ते मार्केटिंगसाठी वेगळं ठीक आहे, अमुक मिलियन आणि हे वगैरे सगळं झालं वगैरे. प्रश्न असा आहे की तुम्ही ते रीड आणि ते काहीच नाही, ते त्या माध्यमामध्ये उत्तमच करतात. पण तिथला जो त्या माध्यमातला जो हे आहे ना, त्याला इकडे स्टेजवर नाटकात किंवा सिनेमात बघायला त्या 2 मिलियन पैकी 2,000 सुद्धा लोक जर येणार नसतील, तो तिथला चेक इथं वटला पाहिजे रे. पटलंय हे, मला पटलंय. त्याचं दुसरे काय माहितीये का, आता आपला जो सिनेमा बघणारा, नाटक बघणारा जो प्रेक्षक आहे ना, गरज नाहीये की त्याला त्या एका इंडस्ट्रीतल्या नटांची माहिती असेल किंवा सवय किंवा आवडीचे असतील. आणि तुला मी हे माझं एक स्वतःचं माझं मत असं आहे, म्हणजे अनेक रील्स उत्तम कॉन्टेंट करतात, मलाही भयंकर आवडतं, इंटेलिजंट करतात ते ऍक्च्युली खरं हुशार असतात. त्यांनी त्यांची हुशारी त्या एकाची मास्टरी केली आहे. पण उद्या त्यांना एखादा सिनेमा लिहायचा आहे, एखादा सिनेमा डिरेक्ट करायचा आहे किंवा स्क्रीन प्ले लिहायचा आहे, तर ते त्याचं त्यांना तंत्र शिकावं लागेल. आणि इथल्या प्रेक्षकांनी तुम्हाला वारंवार कामांनी स्वीकारावं लागतं. एखाद्या नाटकात एखाद्या सिनेमात चांगलं काम केलंय म्हणून तुमची एक ओळख झाली आणि दुसऱ्या सिनेमातच तुम्ही जर अत्यंत वाईट काम केलं असेल, तोंडावर पडला असाल, तर लोक म्हणतील की नाही तेव्हा त्याचं फ्लिक होतं ते, हां तर डिरेक्टर चांगला होता आणि त्याचं काम, ह्याच्यातलं आम्हाला नाही आवडलं काम. असं लोक अत्यंत आपल्याकडे ट्रान्सपरंट असतात आणि ते स्पष्ट सांगतात काय ते. त्यांना काम प्रेक्षकांनी स्वीकारणं ह्याचं काही फॅब्रिकेट होऊ शकत नाही. तुम्ही किती पैसे कुठेही काही त्याचे हे नाही, प्रेक्षकांनी स्वीकारायचं असेल, तुमचं काम आवडलं तरच तुम्हाला ते स्वीकारणार आहेत. अचानक तिकडचा एक कुठला तरी माणूस एकदम या इंडस्ट्रीत असा येऊन असा खपत नाही, तो त्याची इथं जास्त ओळख व्हायला पाहिजे, मग त्यानं तिथे इथं इतकी वर्ष घालवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुला मी हे सांगेन, आता ते असे तो हे नाही का आसामचा वगैरे तो राकू सिंग वगैरे आहे, म्हणजे लांब केस, इस्त्री केल्यासारखे असे लांब केस आणि एकाच ह्याचे रंगातले कपडे घालून इंग्रजी गाणी वगैरे अशी काही ती साधं ABCD ह्याच्यावर गाणं करून आय लव्ह यू वगैरे. अरे त्याला 12-12 लाख व्ह्यूज आहेत एका गाण्याला, कमी याच्यामध्ये. आता ते 12-12 लाख व्ह्यूज आहेत, त्याला ते पाहिल्याची नोंद आहे, पण ती आवडलं ह्याची नोंद काय आहे तुमच्याकडे? तुम्ही एरवी ते पाठवताना तुम्ही निर्भत्सना, चेष्टा, आबरू काढणे आणि अरे हा बघ काय मूर्खपणा आहे म्हणून तुम्ही फॉरवर्ड करता, बघता. त्यांना त्या व्ह्यूजचे पैसे मिळतात. जे जास्तीत जास्त बघितलंय म्हणजे ते तेवढ्याच संख्येनं आवडलंय, ह्याचा कुठलाही मशीन TRPचं नाही. त्यामुळे जास्त दिसलं म्हणजे चांगलं आहे ह्याच्यावर माझा काडीचाही विश्वास नाही. मग जास्त दिसलेला आहे, ज्याचा फॉलोअर्स आहे, मग ते इथे येताना तो चेक वठत नाही, त्याचं काय कारण आहे? जे आवडलेलं असतं ते आवडलं तर त्याची किंमत राहते. त्यामुळे ते फॉलोअर्सची संख्या बिंख्या वगैरे हे, आणि मग कितीतरी आहेत, मग ते एवढे 5-5, 10-10 लाख, 15-15, 20-20 लाख वगैरे फॉलोअर्स आहेत, ते तुझ्या थिएटरमध्ये यायला पाहिजेत की तिकीट काढून. त्यामुळं
जे प्रयत्न करतात ते प्रयत्न करणार. काही चांगले लोकही आहेत ज्यांचा कॉन्टेंट तो बघितला या संख्येवर काय नसतं. माझं तर असं अत्यंत ब्लंटली हे आहे की जेवढं बीभत्स, जेवढं बेसूर, जेवढं घाणेरडं, जेवढं अतर्क्य, जेवढं बिंडोक, तेवढं सगळं व्हायरल होत असतं जास्त. चांगली गोष्ट होत त्याला व्ह्यूज जास्त मिळतात. म्हणजे ते काय बघणाऱ्याला आवडत असतं असं अजिबातच नाहीये. म्हणजे केवळ शिव्या देण्यासाठी लोक एवढं बघत असतात ते. पण ते बनवतात त्यांना सुद्धा माहिती असतं बरं का ते. हम्म. त्यांना पण माहिती असतं की मी या पद्धतीने लोकांनी शिव्या द्याव्यात मला. मला काहीतरी वेगळं घाणेरडंच करायचं आहे. कारण व्ह्यूजमध्ये पैसे कमवतात. ही हुशारी जास्त मोठी आहे. तर मग तुम्हाला असं नाही वाटलं कधी सोशल मीडियावरती आपण सुद्धा चला ऍक्टिव्ह झालाय पॉडकास्ट आपण निघूया. म्हणजे जेवढं सगळं होऊन पुन्हा फायनली पण आता कसं हे- आहे की आता इतके सगळे ऍक्टर्स लोक सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात, पण तुमच्याकडे तर किती स्टॉक आहे. म्हणजे तुम्ही इतके चांगली पुस्तकं वाचता, इतक्या चांगल्या कविता वाचता, तुम्हाला आवडतात कविता ही, तुम्ही फार चांगल्या हे करता. मग एखादं असं नाही वाटलं की रोज एखादी मी कविता सोशल मीडियावरती टाकेन किंवा काय? माझ्याकडे एकतर एवढं पेशन्स नाही, मला त्याची गरज वाटत नाही. आणि हा. पहिली गोष्ट, मला आता ह्या क्षणी काय वाटले झटकन जगाला सांगावं याची माझी काडीचीही इच्छा नाही. कोणीतरी गेलं लगेच आपला फोटो त्यांच्याबरोबरचा वगैरे मला लगेच, मग कुणाला तरी सांत्वन म्हणून लगेच, कुणीतरी ज्येष्ठ व्यक्ती गेले म्हणून लगेच शोकसंदेश म्हणून त्या व्यक्तीनंच माझं कसं कौतुक केलंय हे सांगत बसणं वगैरे याच्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही. मुळात सोशल मीडिया हा ह्या शब्दामध्ये ते सोशल आहे. पर्सनल जग हे पर्सनल आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्यातलं सगळं सोशली किती जगाला दाखवायचं हा माझा प्रत्येकाचा चॉईस असतो. माझा आहे. मला अजिबात, आता एकदा एका गृहस्थानं आज सकाळी मी बायकोसाठी रवा भाजून दिला वगैरे, अरे बाहेर तर मग त्याचा उपमा कर शिरा वगैरे, हे काय तुला जगाला सांगायचं. आज बायकोला मी मदत म्हणून रवा भाजून दिला. त्याला वाटलं आता ग्रेट काहीतरी. लोकांना काही वाटू शकतं. तुम्हाला असं जराही वाटत नाही की आपण थोडं लोकांपर्यंत पोहोचावं? काय नाही, आता माझ्या प्रत्येक सिनेमा सिनेमाची पोस्ट असते, माझ्या प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाची पोस्ट असते, माझ्या प्रोफेशनल कार्यक्रमाची असते. तुमच्या पर्सनल काही सोशल नसतं. काय कशाला पर्सनल म्हणजे की म्हणजे आज काय, आज दिवाळी भाजी आहे. आणली, आज भाजी आणली, आज आज मी इकडे दळण घेऊन आलो, आज मी पिठं घेऊन आलो, आज हा बघा मी मूर्खारका कसा या वळचणीत खाली अडकलो आणि बदाबदा पाऊस पडून कसा मी चिंब झालेलो आहे. पण काय आपलं झालं म्हणजे काय व्यक्तिगत काय सांगायचं. सोशल आज बघा माझ्याकडनं दूध कसं ओतू गेलं वगैरे, ह्याच्यात काय ह्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. बरं, सोशल मीडियाचा उपयोग आपण चांगल्या गोष्टीसाठी होतो हे तुम्ही मान्य करता की नाही? मग का आता सिनेमाचं प्रमोशन मला हा. मी पोस्ट लिहितो की हा. वर्ल्ड कप बद्दलचं वगैरे माझं मत आहे ते मी कायमच लिहितो. बरं, गमतीची गोष्ट म्हणजे ते मी माझ्या मजेसाठी लिहितो. हम्म. बरं, त्याच्यात सुद्धा काय झालं तुम्ही सांगू का तुला. हम्म. एकदा मी सहज उपहासानं एक पोस्ट लिहिली. आता अचानक एकदम आपल्याकडे हे मी ज्या ऑफिसमध्ये बसलो ना, हम्म. अशा ह्या मीडियाचा ऑनलाईन पत्रकारितेचा नावाचा एक जो बिंडोकपणा जो आहे, क्षमा करा मी इथं बसूनच बोलतो आहे पण माझा नाईलाज नाही, आहे. काही त्याच्यामधलं हे वाक्य नाही, मी वापरू कुठं काय म्हटलं. नाही, काही एकूणच. वापरा तुम्ही. एकूणच म्हणतो. नाही हा. तुम्ही पण त्याच्यात आहात आम्ही आहोत. की कसं होतं की कुठली तरी एक बातमी घ्यायची. आता एक पोस्ट टाकली आहे, हम्म. तर सोशल मीडियावरची एखाद्यानं पोस्ट केलेली आहे, तर त्याच्यावर अमुक एका प्रसिद्ध नटानं हे आपलं काय मांडले मत, यांची काढली अब्रू, यांचे व्यक्त केला संताप वगैरे. तुम्हाला काय माहिती मी ते संतापात लिहिले का मजेत लिहिले. तुम्ही कसं काय परस्पर ठरवलं. तर एकदा मी ती पोस्ट लिहिली आणि 10-12 न्यूज चॅनलनी त्याच्या बातम्या केल्या. तर मला असं झालं की मला जरा जरी माहिती असतो की याची पोस्टची बातमी होणार आहे, तर त्याच्यावर त्या बातमीवर मला एका न्यूजला पॅनलसाठी बोलवलं डिस्कशनला. अरे म्हटलं मी नव्हतं ह्यासाठी लिहिलेलं ते. बरं, एक काय झालं की मी वर्ल्ड कपच्या मॅचेस बद्दल जे लिहितो ना, मी खेळलोय, मला त्याचं हिस्ट्री माहिती आहे आणि मला आवडतं आणि मला सुचतं आणि तो असा विषय आहे की तो सगळीकडे. आता त्या माझ्या पोस्टवर लोक वाट बघत बसायची ह्याची मला कल्पनाच नाही. एकदा असं झालं की मी एका इव्हेंटच्यासाठी एका मंत्र्यांच्याकडे इव्हेंटच्यासाठी मीटिंगमध्ये होतो आणि आता त्यांच्यासमोर मी फोन घेऊ शकत नाही ना,
तर ती वर्ल्ड कपची ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानची मॅच, आणि ती ऑस्ट्रेलियानं 200 मारला नाही ना, आणि ती जिंकली, आणि आणि मी आपला असा. तर मला ना त्याच्यानंतर खूप जणांचे फोन, अहो तुमची पोस्ट नाही पडली तुमची. अरे म्हटलं, मला पर्सनली इतक्या जणांनी पोस्ट का नाही लिहिली, 2 तास झाले होते मॅच होऊन. म्हटलं अरे माझं काय, मला काय नोकरी आहे मी कोणाच्या, की आता माझा पगार थकला आणि मी आन्सरेबल आहे. तर मला पहिल्यांदा कळलं की लोक विचारायला लागले खूपदा वाट बघून. पण मला जसं पाहिजे तसं मी ते लिहिलं. त्याचा परिणाम असा झाला की त्या पोस्टच्या बातम्या मग हळूहळू फायनलच्या मॅचपर्यंत वगैरे, फायनलला आपण पोचलो म्हटल्यानंतर अनालिसिससाठी चॅनलचं हे वगैरे, मग ते मला आवडतं क्रिकेटच्या मॅचेस आणि वगैरे. पण मी एक सांगू तुला, माझी ही धारणा आणि तसं मी जगतो. आत्ता जो माझा फोन जर बघितला तर माझ्या याच्यावर कुठलंही नोटिफिकेशन नाही, सोशल मीडियाचं कोणतंही नोटिफिकेशन नाही, कुठल्याही याचं. इवन व्हॉट्सअपला सुद्धा कुठल्याही ग्रुपचं नोटिफिकेशन ऑफ, कित्येक व्यक्तिगत सुद्धा पर्सनलचं ऑफ. ज्यांची कामाची गरज आहे, ज्यांचं आत्ता या याच्यामध्ये तेवढंच फक्त ऑन असतं. सोशल मीडिया वगैरे तर ते जे त्या लोगो असतो त्याच्यावर इतके मेसेज तेही नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ते बघतो. माझ्यासाठी सोशल मीडियासाठी मी नाही आहे. नाहीतर मला म्हणजे एक सेकंद जगू देणार नाही, हैराण होईल. त्यांनी नाही सारखे काहीतरी आवाज काढून हाक मारायची. माझं मी पाहिजे तेव्हा बघीन, पाहिजे तेव्हा काय ते त्याची जागा तिथेच असली. माझं मत आहे हे. मी बॅकली मूर्ख, काही म्हणजे समज नसलेला, बिनडोक असं वाटू दे, माझं काहीही म्हणणं नाही त्याबद्दल. असं कसं वाटेल? तुम्ही इतके क्रिएटिव्ह आहात, इतके डाऊन टू अर्थ. अरे काय झालं माहितीये का, पूर्वीच्या लोकांनी भरपूर कामं केली ना, कमी आयुष्यामध्ये जास्ती काम केलं, कारण तेव्हा सेल्फी आणि सोशल मीडिया नव्हता. हे तुमचं मत आहे? हो. आज म्हणजे प्रत्यक्ष सिनेमाच्या शूटिंगपेक्षाच, नाटकाच्या प्रयोगापेक्षा पुढचे जेवढा वेळ नाटकाचा प्रयोग झालाय तेवढा वेळ पुढचे 2 तास फोटो काढण्यासाठी उभा राहायचा आहे. हा वेळेचा अपव्यय आहे. म्हणजे म्हणून जास्त काम का नाही होऊ शकत, कारण सगळा वेळ असाच चाललाय. बरं, मग तुम्ही तुमच्या घरी काही लिमिटेशन्स ठेवल्यात का तुमच्या परिवारामध्ये, की सोशल मीडियाचा वापर आपण इतपत हे करायचा किंवा काय असं? काहीही कोणाला कसलंही किंवा मग नाही पुस्तक वाचा, इतकं हे काहीही कोणाला सांगायची गरज असत नाही. नाही असं काही नाही, बंधन काही नाही. मला काय करायचं ते माझं मी करतो. प्रत्येकानं आपापलं ठरवायचं असतं. पण जनरली अरे ते व्यसन आहे, ते कारण नसताना. आणि काय माहितीये का, मी एकतर नंतर असं सकाळी झोपेतनं उठल्यानंतर अजिबात सोशल मीडियाचं एकही चांगली बातमी तुम्ही लोक देत नाही. त्याच्यामध्ये वाणीभर नको तिथे ह्याच्या तिसऱ्या बायकोची दुसऱ्या बायको होती सुंदर, ज्यांच्या इथे होतं तीळ वगैरे. मला काय करायचंय कुठे तीळ होता आणि काय होता वगैरे. मग इथे आता त्या लोहगड ह्याचं केवढं तुम्ही हे करून ठेवलंय. गिरगावची बातमी केवढी तुम्ही चालवलेली आहे ती. आता गिरगावनं लोहगडला जिंकलंय. नाही हे बघ, मी सांगू का, तुम्ही लोकांना इन्स्टिगेट करता असा माझा आरोप आहे. असं तुमचा आरोप? हो, प्रश्नच नाही. आम्ही सिद्ध करू शकतो मी ते. सत्य घटना दाखवत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? नाही का सत्य घटना दाखवत नाही? सत्य घटनाही दाखवतो की आम्ही हे बघ, सत्य घटना फक्त एवढ्याच असतात काय वाटतं? आणि तुम्ही भांडणं लावून देता लोकांना. तुम्ही भांडणं लावून देता. कुठलं तरी एखादं कोणीतरी काहीतरी बोललं, त्यातलं एकच वाक्य घ्यायचं, त्याचा आगा नाही पिछा नाही, त्याचा मथळा करायचा. म्हणून मी अनेक ठिकाणी जात नाही, कारण ते आपल्या हातात नाही आहे. बरं तो मथळा, मग लोक काहीही वाचायच्या आधीच शिव्या देऊन मोकळे होतात. तुमच्या मते मग पत्रकारिता कशा पद्धतीने चालली पाहिजे तुम्हाला वाटतं? ऐक कशा पद्धतीने चालली पाहिजे. एकतर पूर्वी काय माहितीये का, उत्कंठा वाढावी म्हणूनची गोष्ट. आता तर धादांत खोटं छापतात रे काही. हे बघ, मला त्याच्यात काय जायचं नाही, म्हणजे खोटं छापतात काही, खोटं. की आता तुम्ही आता काल ना एका काय खून केली. नाही फोन दे म्हटलं. हा काल आता कुठल्या तरी
नाही नाही इकडनं काय झालं? काय बोलू? सगळं काय खूण केली. अरे भीती रे, भीती 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 भीती. आता काल एक आता अशी बातमी होती की अभिनयात कारकीर्द केल्यानंतर इतकी वर्ष कारकीर्द यशाच्या शिखरावर असल्यानंतर ही अभिनेत्री एड्सने गेली वगैरे, बस बातमी होती. मग मूर्खांची जमा आपल्याला निरुद्योगी लोकांची संख्या कमी आहे. लगेच जाऊन ही कोण कुठली काय, तर कुठली हॉलिवूडची नटी जिचं नाव सुद्धा कोणाला काय माहिती नाही इथे, आणि तिथे कुणा कशाला मरायला पाहिजे. पण काय तुम्ही ते लाईक्समध्ये तुम्हाला त्याच्यात पण तेवढाच इंटरेस्ट लाईक्समध्ये आणि ह्याच्यामध्ये तेवढे व्ह्यूज तेवढे हे. बरं, एकच बातमी एका ओळीची असते. आता ती एक पॅराग्राफ केला ठीक आहे, पण दळून 5-6 पॅराग्राफ करून फायनली जे काय ना शेवटच्या 1-1.5 वाक्यात लिहून एक मथळा, कारण तेवढंच टाईम स्पेंड. तुमच्या पेजवर लोकांनी डोळे किती वेळ ठेवले, मग ते राहिले मग वाचू. बरं, लोकांना आणि ते बरं तुमची सुद्धा हेच आहे की लोक किती का शिव्या देणार, तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाही. कोण मागवळून तुम्ही बघतच नाही शिव्या कोण देतं काय, ते सगळे हेच करतात. आणि त्याच्यामध्ये हळूहळू काय झालंय की खोट्या बातम्या देऊन ना भांडणं वाढवलेली आहेत मीडियानं, असं तुमचं मत आहे? दिसतं. माझं एकट्याचं नाही आहे, तमाम लोकांचं मत आहे. पण हे सगळेच मीडियावाले असं वागतात असं तुमचं मत आहे? बरं आता गंमत सांगतो नाही का? नाही नाही, तुम्ही आधी हा ऐक ना, प्रश्नाचं गंमत उत्तर सांगतो द्या ना, मला. गंमत सांगतो ना. हा. तुम्ही आता एक हे जे येतं ना हा. की 2 नट आणि त्यांचा एक एरिया वगैरे, पहिला सिनेमा मानधन हे यांचे एवढे, आजवर कमावी संपत्ती 497 कोटी, 600 कोटी, लग्न 1-2, मुलं ही ती, अविवाहित, फलाण ठिकाण हे ते. आता त्याच्यामध्ये तर मला काय करायचं आहे तुम्हाला, काय माहिती हे खरं आहे का काय, एक ठोकून आपलं द्यायचं. तर काही मराठी नटांच्या ह्याच्यामध्ये 35 कोटी मराठी नटांचा. मी फोन केला, अरे 35 कोटी? 47 कोटी 35 कोटी. म्हटलं अरे मला खरं सॉरी, मी काय जर असं एकदम माझ्याकडनं काही एवढा श्रीमंत माणसाला मी गृहीत धरून बोललो असेल तर वगैरे असं. अरे म्हटलं अरे मध्ये टिंब वगैरे सुद्धा पुढं कोटी असेल तर ते नाहीच, म्हणजे आधीच काहीतरी हे पाहिजे वगैरे. तर तुम्ही हे आता हे जे काय नाही, मला कळत नाही की लोकांच्या आयुष्यामध्ये कोणी किती लग्न केली, कोणाच्या पाठीवर तिळ आहे, त्यांची तिसरी बायको चौथ्यापेक्षा कशी सुंदर आहे, यांनी कुठे माती खाल्ली. आता तर ते घाणेरडं कसं, आमिर खानने तिसरं लग्न, इंटरेस्ट नाहीये का तुम्हाला? हे बघा, एखादी प्रसिद्ध नाही आहे इंटरेस्ट, सगळ्यांना नसतो. करोडो माणसं आहेत माझ्यासारखी. मी कसा जगात वेगळा कुठला तरी ग्रहावरून आलो आणि अरे हा एकदम म्हणजे आउट ऑफ द हे ब्लॉग, असं काही नाही आहे. माझ्यासारखी सामान्य माणसं करोड आहेत या जगामध्ये. आता ना एखादी व्यक्ती गेली, अजून तिथे ना तुळशीचं पान घेऊन अजून भडाग्नी अजून व्हायचं आहे, कवटी फुटायची आहे ती. त्याच्या आधी यांनी त्यांच्या तरुणपणी खाल्ली होती इकडे माती, त्यांचे हे कशाला पाहिजे. रॅट्रेसमध्ये उगाच लोकांच्या चारित्र्याचे लचके तोडून आपण आपली रॅट्रेस, हे नैतिकदृष्ट्या काय मला, आणि हे माझं मत आहे आणि मला माहिती आहे हे तुम्ही जर लावलं तर माझ्या मताला मरणाचा रिस्पॉन्स येणार आहे. आणि मी म्हणतोय की हेच तुम्ही लावा. माझं कुठलंही वाक्य असं मथळा त्याचा काहीतरी कंट्रोवर्सी क्रिएट करण्याच्या ऐवजी. एक उदाहरण सांगतो आता तुला. एकदा मी वसईला गेलो होतो. वसईला होतं वीणा गवाणकरांचं पुस्तक होतं रॉबी डिसिल्वा. रॉबी डिसिल्वा नावाचं त्यांनी चरित्र आहे. रॉबी डिसिल्वा नावाचं एक अद्वितीय मराठी माणूस वसईतला, जगभरचे म्हणजे युरोपियन त्याच्यामध्ये इटलीमध्ये डिझाईन इन्स्टिट्यूटमध्ये 50च्या दशकातला शिकलेला पहिला भारतीय आणि पहिला मराठी माणूस, वसईचा माणूस. तिकडचा टॉपर आहे तो, टॉपर. जे सगळे जे कॅडबरी बिडबरी वगैरे आणि इंटरनॅशनल सगळे ब्रँड्स आहेत ना, त्याची कॅलिग्राफी आणि त्याचं रॅपर वगैरे त्यांनी डिझाईन केले. हे बँक ऑफ इंडिया, SBI वगैरे लोगो मधला तो जगातला नंबर 1चा माणूस, तो मराठी आहे हे कोणाला माहीत नाही. त्या तो वसईचा आहे. त्यांच्या वयाचं त्यांचं चरित्र होतं. मला वीणा त्यांनी बोलवलं की प्रकाशन समारंभाला, पुस्तक प्रकाशनाला, आणि रत्नाकर मतकरी देखील आहेत वगैरे. म्हटलं ते असताना मला तुमच्या पुस्तक, मी इतका लहान आहे, मला कशाला बोलवत आहे. ते ऐकायला सर ते म्हटले नाही, तरुणांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही आलं पाहिजे वगैरे. मला दडपण. तर
रत्नाकर मतकरी ज्येष्ठ व्यक्तिमत्व, त्यांचा अधिकार आहे ते पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा. मी आपला उगाचच बसलोय बाजूला असं मला वाटलं. आता भाषण करायची वेळ आली तर मी हे जे का तपशील सांगितला, तर एवढं मोठं काम असलेला माणूस, एवढं हे पण माहिती नाही. वीणाताईंचे उपकार आहेत की अशा माणसांचं, अशा आणि आपल्या जवळ आपल्या गावात राहणाऱ्या माणसांचे आंतरराष्ट्रीय ज्यांचं काम आहे अशा लोकांचं कौतुक आणि त्यांचं चरित्र कळावं. आम्हाला त्याची प्रेरणा आहे, आम्हा तरुणांना त्याची. आणि असा डिझायनर माणूस, आणि या कौतुकानं बोललो खरं. आणि मी असं माझ्या उपजत ह्याच्यामध्ये म्हटलं की खरं म्हणजे सरकारनं घरात जाऊन त्यांना पद्मविभूषण द्यायला पाहिजे आज त्यांचं वय लक्षात घेता. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी काय, सरकारनं पवारसाहेबांना पद्मविभूषण का दिल्याचा नामोल्लेख म्हणजे उल्लेख टाळून ऋषिकेश जोशींनी केली टीका. सरकारनं पवारसाहेबांना पद्मविभूषण जे दिलं होतं, तर त्या पत्र माझं एवढी तिडीक गेली. मी त्या वर्तमानपत्रात फोन केला, म्हटलं कुणी केली आहे बातमी ही? माझं भाषण रेकॉर्डेड आहे, रेकॉर्डेड. मी काय बोललोय, मी रॉबी डी सिल्वा आणि त्यांचं काम तर सरकारनं त्यांना सन्मानित करावं ह्याच्यामध्ये कोणाचा तरी उल्लेख जर मी टाळलाय तर तो उल्लेख केला हे कसं काय ठरवलं तुम्ही? तुम्ही कसं ठरवलं? माझ्या मनात काय येते तुम्हाला ते पत्रकार लोकांना ते चालवायचं, माझ्या मनात काय ते पत्रकारांना कशाला ठरवायचं ते? मी एवढा मला सांग, हे 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 अत्यंत मुद्दामून आहे, गैर आहे, काही संबंधच नाही या गोष्टीचा. दूरपर्यंत माझ्या डोक्यात विषय नाही तो. आणि माझी काय प्रार्थना आहे रे, यांना सरकारनं का पद्मविभूषण? माझं काय, माझी म्हणजे माझी लायकीच नाही त्या विषयावर बोलण्याची. आता हा मथळा देण्याचं काय कारण आहे? एक उगाच वाद निर्माण करायचा आणि ट्रोल कसं होता येईल असं बघायचं. मग मी तर फोन केला, म्हटलं हे का लिहिलंय हे? म्हटलं ह्याची जाहीर माफी मागायची. कारण काही संबंध नसताना तुम्ही असं जर हे करणार असाल आणि असं एकदम. आता मी ना त्या ब्रिजच्या प्रमोशनसाठी होतो. आता ब्रिजच्या प्रमोशन, आता निर्मात्यानं प्रमोशनचा खर्च केलाय, तिथे इतका मीडिया आहे, तर तिथे मी माझ्या रोल आणि त्या प्रोजेक्ट डिरेक्टर त्यासंबंधी बोलायला आलो ना. तिथे लगेच पत्रकार येऊन अमुक एक जो विषय झालेला आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय? तर मी म्हटलं की हॅलो, माझं पर्सनल मत मांडण्यासाठी यांनी तुम्हाला नाही बोलवलं इथे, हे त्याच्यासाठी वेगळं आपण बोलू, इथे मी काहीही बोलणार नाही. त्याचा राग आला. अरे ते एम्बॅरेसिंग असतं ना. मी जर एखाद्या ठिकाणी जर ज्या प्रोजेक्टसाठी गेलोय तिथे मी भलतेच कुठले तरी इंटरव्ह्यू देत बसतो, निर्माता काय म्हणेल? आणि तिथे तुम्ही कशाला विचारता कंट्रोवर्शियल प्रश्न? आणि हे जे आहे ना, हे बऱ्याच वेळेला आणि बातम्या वाचल्यावर कळतं ना. आज असंख्य ठिकाणी इतक्या आणि खोट्या असतात. आज मुळात असं काही म्हटलेलं नसतेही. मग ते ट्विक करणं आणि हे वगैरे ठीक आहे, पण त्याचा दर्जा आता खूप असा इतका हे झाला ना पर्सनल, किंवा काही वेळेला आता त्याची ना लिमिट राहिलेली नाही आहे. ते आता म्हणजे कॅमेरा असा बेडरूममध्ये जाऊन लावून सगळं कळलं पाहिजे, जगाला आम्हाला दाखवायचं आहे, अशा ह्या स्पर्धेत आहे सगळं ते. माझा तत्वता माणूस म्हणून या गोष्टीला भयंकर विरोध आहे. किंवा म्हणून प्रत्येक माणसाचं लाईफ हे म्हणजे मी माझ्यासाठी म्हणतो, माझं व्यक्तिगत आयुष्य जे आहे ते काय सोशल मीडियाला काय सांगायचं जगाला, कशाला? मला जर तुला सांगायचं, मी फोन करीन ना तुला की अरे आज हे झालं, ही मजा आली. आणि भावनांचं प्रदर्शन त्याच्यासाठी म्हणजे अगदी समजा एखाद्याचा शोकसंदेश आला तर त्याच्यामध्ये समजा मी नाही व्यक्त केलं तर साधारणतः वॉचमन सुद्धा मला जोडून काढेल की कायची भीती. सोसायटीच्या बाहेर पण पडता येणार नाही, अरे तुम्ही का नाही RIP केलेला आहे वगैरे, दहशत. पण भावनांच्या आधारावरती सध्या आपले मराठी सिनेमे पण चालतात की हो. सिनेमे करा की, मग सिनेमा करू नका असं कोणी सांगितलंय? सिनेमात भावनाच पाहिजेत. अच्छा, सिनेमात भावना चालते पण एखाद्या व्यक्तीबद्दल नाही. काय आहे हे बघ, असंही काय नाही की मी मुद्दामून काही. मी आता ज्योतिताई गेल्या तेव्हा ज्योती चांदेकरांच्या बाबतीमध्ये मी लेख लिहिला होता की, कारण माझा त्यांच्याबरोबरचा एकूण म्हणजे त्यांचं काम कसं उत्तम आणि काय काय पद्धतीची बाई नटी म्हणून काय बाबा होती, मी आठवणी लिहिल्या त्या. असं नाही की मी हे म्हणत नाही रे की कोणी ते लिहू नये, आणि हे त्याच्यामधली ती जी एक चढावण आहे ना ती आणि लोकांना वाटतं ते लिहितात की ज्यांचं खरंच संबंध आहे
ते करतातच की. इतरांनी केले म्हणजे मी लगेचच करायला पाहिजे असं बंधन मला वाटत नाही, असं मी माझं म्हणतोय. जे कोण करतात त्यांच्याविषयी माझं काहीच म्हणणं नाही. तर आता अजितदादा गेले तेव्हा धक्का होता. मी टाकली पोस्ट, पण मी कुठली पोस्ट टाकायची आणि कुठली नाही किंवा मी दिवसभरामध्ये सकाळी उठल्यानंतर म्हणजे अगदी मला मार्क झुकेरबर्ग, अरे हे घे तुझे महिन्याचे 1.5 लाख रुपये, हे सगळं छाप बघू, ह्या पोस्ट आली नाही वगैरे, असं मी काय पेरोलवर आहे त्याच्या की मी सगळं टाकलंच पाहिजे त्याच्यावर. त्यात असं झालं असतं. चलो, तर आता जाता जाता आपण रॅपिड फायर कडे वळूया. होय हो, आहेच का? नाही तुम्हाला बोलायचं तुम्ही बोलू शकता, मला तर खूप आवडतंय बोलायला. आणि म्हणजे कसं आहे की आपला नो फिल्टर हा कार्यक्रमच असा आहे की ज्यामध्ये आपल्याला ट्रान्सपरंटली सगळं मांडता यावं, म्हणून हा आपला कार्यक्रम. पण मला एक प्रश्न असा विचारायचा हा. आहे, मी आता जे काय मत मांडलं सोशल मीडिया किंवा हे वगैरे, आणि आणि ते सुद्धा मी माझ्या व्यक्तिगत ह्याच्याबद्दल बोललो. माझं काही कोणाबद्दल कसलाही दावा नाहीये. लोकांना जे आवडतं ते लोक करतात, ज्याच्यात ज्यांना आनंद असतो तो असतो. मला त्या गोष्टीत समभाव आनंद नाहीये. तो नाही, तो तुम्ही तिथे व्यक्तच करायला पाहिजे. पत्रकार सुद्धा मला म्हणतात, नाही तुझं मत तू मांडलं पाहिजे. अरे का? मग ते आपल्या बंधन काय आहे? ते हे जे आहे ना तुझं, मी ते व्यक्तच करायला पाहिजे. हा अट्टहास काय तुझ्या नजरेत? माझ्या माझ्या नजरेत असा कुठलाच किंवा अट्टहास नाही. निराश किंवा अरे नाही वगैरे का? हे मला जबरदस्ती काय? जबरदस्ती नाहीये. मला कौतुक वाटतं या गोष्टीचं, कारण तुमच्यासारखी माणसं आपल्या समाजात असली पाहिजेत. कारण अरे काय करोड आहे, आहेत, मी काय वेगळं काय? तुम्ही बोलता- माझ्यासारखी लाखो हजारो करोडो माणसं आहेत तुम्ही माझ्यासाठी. व्यक्त होता ती व्यक्त होत नाहीत. म्हणजे विचार करा की कशाला पाहिजे व्यक्त व्हायला प्रत्येक गोष्टीवर? आपल्याला आपल्या समाजाविषयी काय वाटतं मला आपण व्यक्त बोलायला पाहिजे. व्हायचंय, कुठं व्हायचं ते माझं मी बघेन ना. मला सोशल मीडिया हा उकिरडा वाटतो. हे तुम्ही तर मत आहे. तिथेच हो माझं हे पण मत आहे. बरोबर आहे, पण असं मत मग अनेकांचं तिथेच असू तुम्ही शकतं. हा, असू शकतं की असू शकतं की नाही, मग ते मांडत नाही, त्यामुळे तो दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा कळत नाही, म्हणून ते उद्भवतं की पण तुम्हाला जास्त काय glamour कळून होतं. घ्यायचं आहे? तुम्हाला पाहिजे का झाला दृष्टिकोन? तुम्ही फोन करा, मग मी तुम्हाला माझा व्यक्तिगत दृष्टिकोन सांगेन की. पण चला आपण रॅपिड फायर कडे वळूया. तुमचे मळकट कळकट्ट कपडे नाहीत, ते चौकात येऊन तुम्ही धुत बसा. हा अट्टास काय आहे तो? वा वा. आपण रॅपिड फायर कडे वळूया. हा. असं आपल्या महाराष्ट्रातलं कुठलं ठिकाण आहे जिथे तुम्हाला एक ऊर्जा मिळते आणि शांतता मिळते? मला म्हणजे मुंबई हम्म. हे कामाचं ठिकाण आहे, त्यामुळे माझं ऊर्जेचं ठिकाण आहेच. हम्म. आणि फिरायला जाणं वगैरे हे जे आहे ना, शांतता जी आहे ना, मला ऍक्च्युली शहर म्हणून बेळगाव आवडतं. मस्त झाडं बिडं आणि मला समूह काहीतरी ते आवडतं. पण औदुंबर आहे सांगलीच्या शेजारचं, म्हणजे कोल्हापूर माझं जन्मगावच आहे, त्यामुळे तो सुकून एक जन्मगावात असतोच. पण अदरवाईज मी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जे गेलोय ना, म्हणजे शूटिंगच्या निमित्तानं म्हणा आणि हे वगैरे, मी आता त्या आधीचं पाहिलेलं, म्हणजे पूर्वीचं पाहिलेलं वाई होता ना, ते कल्पनेतलं आज राहिलं नाही. पण गजबज झाली सगळी ती. त्यामुळे शांतता म्हणशील तर तशी कुठं नाहीच आहे. शांतता घरीच आहे फक्त, कारण ती सोय विकत घ्यायला लागते. कारण साऊंड प्रूफ काचा लावल्यावर शांतता येते ना, शांतता विकत घेतो आपण. बरं, अशा कुठल्या महात्म्यांवरती किंवा एका फ्रीडम फायटरवरती किंवा एखादी बायोपिक तुम्हाला करावीशी वाटते ज्यामध्ये तुम्ही लीड मध्ये काम कराल? अरे मी आधी तसं काहीतरी दिसलो पाहिजे ना. हा, पण मग तुम्हाला असं वाटतं की आपण ह्या थोर हे बघ, मी समाजसेवकाच्या त्यांच्या भूमिका करावी हा वेगळा विषय आहे. पण माझ्या याच्यामध्ये महान विभूती, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, ते जर नसते तर आज मी नसतोच मुळात. आत्ता जो काय आहे ना, तो मी तसा नसतो. त्याच्यावर माझा ठाम विषय, कारण इतिहास माझा अभ्यासाचा विषय आहे. मला फॅसिनेटिंग कॅरेक्टर जे आहेत ना, सुभाषचंद्र बोस, सावरकरांचं आयुष्य अत्यंत प्रेरणादायी आहे. सगळे स्वातंत्र्य सैनिक, जेवढ्या स्वातंत्र्य संग्रामात जितक्या लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे, इवन बंगालचे एवढे सगळे फ्रीडम फायटर्स आहेत, की प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षणाबद्दल त्यांचा स्ट्रगल जो आहे, आणि ज्याला कोणाला अभ्यास करायचा त्यांनी तसं शिकावं, एवढ्या अगेन्स्ट ऑल ऑड्स असं नाव, म्हणजे अशी बुद्धिमत्ता कमवावी राव एखाद्यानं. मला फॅसिनेशन बाबूराव पेंटरांचं आहे.
म्हणजे फक्त तुम्हाला पॉलिटिकल आणि हे असं नव्हे, बाबूराव पेंटर अरे ज्यांनी या मुंबई शहरात आणि महाराष्ट्रानं ज्यांची काडीचीही कदर केली नाही असा भारतातला अग्रगण्य माणूस बाबूराव पेंटर. असा चित्रपट सृष्टी, हा सृष्टी शब्द बाबूराव पेंटरांमुळे आला आहे. काडीचीही दखल घेतलेली नाही. अशी बुद्धिमत्ता, अनंत विषयांवर त्यांचा एवढा सगळा जन्मजात हुशारी, एवढा अप्रतिम चित्रकार, यंत्रांचा एवढा अभ्यास, सिनेमे एवढे सगळे, VFX आणि हे. दादासाहेबांवरती सिनेमा आल्याच्या नंतर बाबूराव पेंटर बाबूराव पेंटरांच्यावर सिनेमा यायला पाहिजे. यायला विष्णुदास भावे, विष्णुदास भावेंचं चरित्र हे 2 वाक्यांपेक्षा कोणालाही फार सांगता येत नाही. राम गणेश गडकरी, केशवराव भोसले, मला ही माणसं, रंगभूमीवरची ही दिग्गज माणसं, म्हणजे त्यांचं आयुष्य ओ हो 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 आपण इमॅजिनच नाही करू शकत. असे माणसं जगली आहेत. अशा स्वयंप्रेरणेनं आणि अंगभूत म्हणजे बुद्धी त्यांची. बाळशास्त्री जांभेकर, वयाच्या फक्त शिक्षणासाठी कोकणात चालत मुंबईला आले हो. वयाच्या 17व्या वर्षी 9 परदेशी भाषा अवगत असलेले गृहस्थ होते, तरुण होतात. 32व्या वर्षी गेले. एल्फिन्स्टनचे हे प्रिन्सिपल होते. 32व्या वर्षी गेले तेव्हा संबंध भारतामध्ये ते गेल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी म्हणून झेंडा अर्ध्यावर उतरवलेला पहिला माणूस आहे. काय माहिती आहे आज आपल्याला? ही इतिहासातली असंख्य माणसं आहेत ज्यांची चरित्र मला भयंकर फॅसिनेट होतं. मी नतमस्तक होतो. आणि अनेक चरित्र मला चरित्र वाचायला आवडतात. चरित्र हा अगदीच, मग मी हिटलर वाचलाय, नेपोलियन वाचलाय, आणि जेवढी शक्य आहे ती सगळी चरित्र, इव्हन बॉलिवूडचे, हॉलिवूडचे स्टार्स, सिनेमासृष्टीतले जुने, भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, आणि असंख्य नावं, अनेक अभिनेते अभिनेत्री, अनेक विचारवंत राजकारणी आवडतं मला चरित्र वाचायला. तिथं आपल्याला शिकायला मिळतं. पण कोणाची भूमिका करावी असं याच्यामध्ये मी मजेत काय म्हणतो की मी असं भलतंच एकदम काहीतरी माझ्या मनात काहीतरी आता एकदम इच्छा आहे म्हणून मी तू भूमिका असं मला वाटतं म्हणून नाही करू शकत. लोकांना पटलं पाहिजे की ते. मी मजेत असं म्हणते की 2-3 जणांसारखा मी दिसतो, पण त्यांच्यावर बायोपिक करण्या एवढं ते अजून मोठे झालेले नाहीत. कोण आहेत कोण आहेत ते? नाही तरी तेवढं एक काम केलं की म्हणजे मला ते त्याचं नाही. तरी जर एखाद्याचा बायोपिक करायचं ठरलं तर ते कोण असतील? आता ना त्या स्वरगंधर्वमध्ये त्या दिग्दर्शकानं माझ्यावर विश्वास ठेवून, मला कल्पनाच नव्हती की त्यानं कसा काय माझा विचार केला. त्यानं मला अटल बिहारी वाजपेयींचं गेस्ट अपीअरन्ससाठी त्यानं म्हटलं, अरे तुला कसं काय वाटलं मी करू शकतो? तो म्हटलं नाही. त्यानं मला फोटोशॉप दाखवलं आणि मला म्हटलं हो रे, असं मी कधीच स्वतःकडं असं अशा नजरेनं पाहिलं नाही आहे. पण ते मी केलं, मला माहितीच नाही. त्यामुळे ॲक्च्युली डिरेक्टर जास्त सांगू शकतात काय पद्धतीचं. मी स्वतः लिहितो, डिरेक्ट करतो ना, तर मला आता सुभाषचंद्र बोसांची भूमिका करायला आवडेल, पण तशी उंची आणि माझा वर्ण आणि असा नाही आहे. मला माहिती आहे की मी सूट नाही आहे त्याला. अरे केशवराव भोसले माणूस, चरित्र आणि असं काय लाईफ आहे त्यांचं. राम गणेश गडकरी, त्यांच्यावर नाटक आणि सिनेमा मला करायचा आहे त्यांच्यावर. पण अरे काय माणूस परफॉर्म करायला एवढा आहे, पण मी कणानंही साधर्म्य नाही माझ्यात त्यांच्यात. त्यामुळे माझी इच्छा असून काय उपयोग. त्यामुळे मला असं म्हणजे मी सूट होईन असं काय मला अजून वाटत नाही आहे. काही याच्यामध्ये प्रयत्न होऊ शकते. अशोक हंडेंनी मला यशवंतराव चव्हाणांची भूमिका दिली होती आणि तेव्हा ॲक्च्युली लिटरली मलाच नंतर लक्षात आली की हां, त्यांनी गेटबिट केल्यानंतर मी तसा दिसलो पण आहे. आणि त्याची पावती त्या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांनी दिली तो प्रयोग बघितल्यावर. त्याचं मला एक भयंकर हे झालं की अशा कुठल्या पॅन इंडिया दिग्दर्शकाबरोबर तुम्हाला काम करायची इच्छा आहे? कुठल्या? एक नाव सांगा. सगळेच रे, त्याच्यात काय आता. मला संदीप वांगारेड्डी बरोबर काम करायला मला आवडणार आहे. राजामौलीबरोबर वचने किम दरिद्रता. इच्छा व्यक्त करावी मोठीच करावी ना. त्याच्यात काय सगळ्या आघाडीच्या हिंदीतल्या सगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम. विशालजींबरोबर मला
काम करण्याचा अनुभव मिळाला. इवन ब्रीजचं मयांक शर्मा ही उत्तम दिग्दर्शक. हम्म. पण हिंदीतले आता जेवढे आता इतक्या मान्यवरांबरोबर काम करायची संधी अजून मला नाही मिळाली आहे. पण जे मला आता मी जस्ट नीरज पांडेंबरोबर काम केलं, पण ते अगदी छोटं होतं, तस्करीचं आणि हे वगैरे. अजून म्हणजे मी काम त्यांच्याबरोबर केलं म्हणण्याइतपत असं काही मी अजून केलं नाही. समजा दिग्दर्शक म्हणून जर अजित पवारांवरती सिनेमा करायचं झालं तर एक दिग्दर्शक म्हणून आणि एक अभिनेता म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कोण आहे? अरे फारच ट्रिकी आहे रे विषय हा. नाही, याच्यावर विचार करायला लागेल. म्हणजे जवळपास जाऊ शकणारे काही चेहरे आहेत, पण ते तेवढे सेलिब्रिटी ॲक्टरमध्ये किंवा त्यांच्या नावावर विकला जाईल असं नव्हे. पण आत्ता ज्याच्यात काम करण्याच्या याच्यामध्ये जरा गेटअप बिटअप केला तर सचिन खेडेकर अगदीच उत्तम. इवन श्रेयस पण करू शकतो तळपदे. करू शकतो. जरा गेटअप बिटअप आणि हे वगैरे केला तर करणारे ऍक्च्युली चांगला नट कुणीही करू शकतो, फक्त ते असं वाटलं पाहिजे. मुंबईमध्ये तुम्ही आलात कोल्हापूरवरून, जर समजा एक खूप मोठा प्रोजेक्ट तुमच्या आयुष्यात आला तर पहिलं तुम्ही मुंबादेवीला जाणार की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला? मुंबादेवीला मी सांगणार की आलोच, म्हणून मी कोल्हापूरला जाऊन अंबाबाईला जाऊन मुंबादेवीला जाईन. तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना हा. म्हणजे तो ऋषिकेश जो कोल्हापूरच्या मातीत जन्मला, त्याने शिक्षण घेतलं NSD मध्ये, त्याने प्रवास सुरू केला मालिका आणि चित्रपटसृष्टीमध्ये. काय वाटतं काय करायचं राहून गेलं आपलं? काही झालंच नाही अजून. काय आता तर करायचं? सुरुवात आहे. सुरुवात आहे. स्वतःला जर एका शब्दात डिस्क्राईब करायचं झालं तर शब्द काय असेल? मेहनत. क्या बात आहे. आज खऱ्या अर्थाने म्हणजे इतक्या माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये आज नो फिल्टरमध्ये मी एक नो फिल्टर माणूस पाहिला, एक नो फिल्टर कलाकार, लेखक, दिग्दर्शक पाहिला आणि तितकाच सामाजिक जाण असणारा माणूस पाहिलेला आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की आणि तुमचे आभार मानतो की तुम्ही आज लोकमत फिल्मीच्या या नो फिल्टरला छान लावली. आणि मित्रांनो, तुम्हाला ऋषिकेश जोशी यांच्यासोबतचा हा नो फिल्टर प्रवास कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा लोकमत फिल्मी. तुम्ही किती काय म्हणते तरी शिवाय द्यायचे लोक देतच राहतात.